आपण सॉल्व करणार आहोत एक्सरसाइज. त्या एक्सरसाइजमध्ये टोटल 5 क्वेश्चन दिलेले आहे. 5 क्वेश्चन आहे. 5th क्वेश्चन न्यूमेरिकल टाईपचा आहे आणि बाकीचे क्वेश्चन थेरॉटिकल टाईपचे आहेत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत थेरॉटिकल टाईपचे त्याचे सगळ्यांचे आन्सर आपण इथे डिस्कस करणार आहोत. न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन आपण डिटेलमध्ये ते सोडवणार आहोत. प्लस थेरॉटिकल क्वेश्चन्समध्ये 1-2 डेरिवेशन टाईपचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण व्हाईटबोर्डवर सोडवणार आहोत. आणि या व्यतिरिक्त जे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत त्याचे जर डिटेल आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF ची एक लिंक देणार आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर डिटेलमध्ये मिळणार आहे. राईट. तर आपण सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय, राईट डिटेल आन्सर. आपल्याला डिटेलमध्ये आन्सर लिहायचं आहे. त्यामध्ये एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आपण जे मेकॅनिकल एनर्जीचे 2 फॉर्म बघितले, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला लिहायचा आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याच्यामध्ये असणारा डिफरन्स. तर सगळ्यात आधी डिफरन्स लिहायचा आहे. तर आपण काय करणार, सगळ्यात आधी आपण डिफाईन करणार पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एनर्जी possessed by object or gained by object due to its कशामुळे, ड्यू टू इट्स स्टेट और पोझिशन. बरोबर आठवते. पोटेन्शियल एनर्जी, स्टेट और पोझिशन. वॉटर स्टोअर करून ठेवलेलं आहे, दॅट इज पोझिशन. वॉटरमध्ये असणार पोटेन्शियल एनर्जी. स्टेट म्हणजे काय सॉरी स्टेट म्हणजे काय, एखादी स्प्रिंग कॉम्प्रेस करून ठेवलेली आहे, सो दॅट इज स्टेट. तर स्टेट किंवा पोझिशनमुळे जी एनर्जी पजेस झालेली असते बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये जी एनर्जी असते, ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी असते त्याला बोलतात पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी, एनर्जी बिकॉज ऑफ मोशन किंवा एनर्जी ऑब्टेन बाय बॉडी बिकॉज ऑफ मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. नेहमी लक्षात ठेवायचं पोटेन्शियल, पोटेन्शियल म्हणजे ती स्टेट किंवा पोझिशनमुळे असणार आहे. कायनेटिक म्हणजे मोशनमुळे असणार आहे. नेक्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स आपण इथे त्याचं एक्सप्रेशन लिहू शकतो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू M इंटू G इंटू H आणि कायनेटिक एनर्जी हाफ M इंटू V स्क्वेअर. ज्यावेळेस आपण हे एक्सप्रेशन लिहिणार आहोत त्यावेळेस याचा अर्थ काय ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. वेअर M इज मास ऑफ द ऑब्जेक्ट, G इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. G इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि H म्हणजे काय असणार आहे, हाईट. ओके. त्यानंतर काय यामध्ये कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये आपण M इज मास ऑफ ऑब्जेक्ट अँड V वेलॉसिटी, कोणत्या वेलॉसिटीने ऑब्जेक्ट मूव्ह होते दॅट वेलॉसिटी. नेक्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स आपण इथे काय करू शकतो, एक्झाम्पल्स देऊ शकतो. पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, स्टोर्ड वॉटर किंवा मग कॉम्प्रेस स्प्रिंग. ठीक आहे. अजून दुसरे एक्झाम्पल तुम्ही कोणतेही देऊ शकता. कायनेटिक एनर्जीचं सुद्धा फ्लोईंग वॉटर वाहतं पाणी. त्यानंतर एखादी मुव्हिंग कार तुम्ही ते मेन्शन करू शकता. म्हणजे जो कोणता ऑब्जेक्ट मोशनमध्ये असणार त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे. त्यामुळे ते एक्झाम्पल तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ते होते पॉईंट ऑफ डिफरन्सेस बिटवीन पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. सिम्पल आहे. डेफिनेशन, फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन आणि एक एक्झाम्पल, एवढे पॉईंट सफिशियंट आहे. ओके. Now second, derive the formula for kinetic energy of an object of mass M moving with velocity v. आपल्याला काय सांगितलं, आपल्याला फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन विचारलेलं आहे. Derive the formula for kinetic energy of an object of mass M moving with velocity v. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला कसा आला याचं आपल्याला डेरिव्हेशन विचारलेलं आहे. हा फॉर्म्युला आपण ज्यावेळेस आपण थेअरी शिकलो कायनेटिक एनर्जीची त्यामध्ये आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. आता यावेळेस क्वेश्चन आहे, थोडक्यात आपल्याला हा फॉर्म्युला इथे डिराईव्ह करायचा आहे. मग हा फॉर्म्युला आपण कसा डिराईव्ह करणार, तर बघा सगळ्यात आधी आपण काय लिहिणार, आपल्याला दिलेला आहे ऑब्जेक्टचं मास आणि वेलॉसिटी. मास ऑफ ऑब्जेक्ट इज M and it is moving with velocity. V. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला कन्सिडर करावं लागणार की एक ऑब्जेक्ट स्टेशनरी होता, त्यानंतर त्या ऑब्जेक्टवरती F एवढा फोर्स अप्लाय झाला. म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन झालं A
आणि इन टाईम टी तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्या ऑब्जेक्टने काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, दॅट डिस्टन्स इज एस. आणि ह्या केसमध्ये जी वेलॉसिटी होणार आहे ऑब्जेक्टची आफ्टर टाईम टी, दॅट वेलॉसिटी इज व्ही. हे ह्या कंडिशन आपल्याला अजूम करावं लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी त्या कंडिशन आपण इथे लिहिणार आहोत. ओके, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह होत आहे विथ वेलॉसिटी व्ही. बट त्यासाठी आधी आपण काय कन्सिडर करणार की ऑब्जेक्ट स्टेशनरी होता, मग फोर्स अप्लाय झाला, त्यानंतर ऑब्जेक्ट व्ही या वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला त्या गोष्टी इथे मेन्शन कराव्या लागतील. सपोज देअर इज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, समजते? सपोज देअर इज स्टेशनरी ऑब्जेक्ट and force F is applied, hence object moves with velocity v. स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, F फोर्स अप्लाय केला, ऑब्जेक्ट v या वेलॉसिटीने मूव्ह झालेला आहे, ॲक्सेलरेशन इज a and in time t object covers distance s. t एवढ्या टाइममध्ये ऑब्जेक्ट s एवढा डिस्टन्स कव्हर करते. स्टेशनरी ऑब्जेक्ट होता म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती असणार? ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला आहे, त्यामुळे u इज इक्वल टू 0, दॅट इज इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. बघा आता आपल्याला काय डिराईव्ह करायचं, आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम यू स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथे आणायचा आहे. तर एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण पोटेन्शियल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन करतोय त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस वर्क डन इज इक्वल टू एनर्जी याचा यूज करतोय. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर झालेलं वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी गेन बाय दॅट ऑब्जेक्ट, हे रिलेशन आपल्याला इथे यूज करायचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वर्क डन इज इक्वल टू एनर्जी याचा यूज आपल्याला करायचा आहे. वर्क डन म्हणजे एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, टू बी स्पेसिफिक इथे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. वर्क डनचा आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राईट. फोर्सला अजून आपण कसं मॉडिफाय करू शकतो? अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. मास आहे, ॲक्सेलरेशन मेन्शन केलेलं आहे, डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला पुढे काय करायचं? आपल्याला डिस्प्लेसमेंटला सिम्प्लिफाय करायचं आहे. डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे किंवा काय फॉर्म्युला किंवा काय इक्वेशन आपल्याला माहिती आहे? आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन्स माहिती आहे, 3 इक्वेशन ऑफ मोशन होते. तर त्यामधलं एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. आणि त्यानंतर सुद्धा त्याला फर्दर सिम्प्लिफाय करायचं आहे. तर इव्हेंच्युअली आपल्याला काय पाहिजे? ते बघा, मास तर आहे, आपल्याला व्ही स्क्वेअर ही टर्म इथे पाहिजे आहे एचच्या ऐवजी. ठीक आहे, एचच्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे? व्ही स्क्वेअर किंवा हाफ व्ही स्क्वेअर ही टर्म पाहिजे. मग त्या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मॉडिफाय करायचा आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. सो हे तर डिस्क्रिप्शन आपल्याला लिहावंच लागणार आहे, कारण आपण इक्वेशन ऑफ मोशन वगैरे यूज करणार आहे. त्यामध्ये जे काही टर्म्स येणार म्हणजे एस येणार आहे, यू येणार आहे, ए येणार आहे, टी येणार आहे, मग ते काय आहे ते आपल्याला सगळ्यात आधी इथे मेन्शन करावे लागणार आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. सो अँड देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू, आता ज्यावेळेस फोर्स अप्लाय होतोय त्या ऑब्जेक्टला आपण मूव्ह करतो, फोर्स अप्लाय होत आहे म्हणजे तिथे वर्क डन होणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू, देअरफॉर वर्क डन ऑन दी ऑब्जेक्ट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. एफची व्हॅल्यू आपण एम ए पुट केली. सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए, ही गोष्ट आपल्याला इथे मेन्शन करावी लागेल. फाईन. सो दॅट इज इक्वल टू एम ए इंटू एस. आणि आता आपल्याला काय करायचं? एसला रिप्लेस करायचं आपल्याला. आपण एसची व्हॅल्यू इथे सेपरेटली फाइंड आउट करूया. सो दिस इज 1, याला आपण बोलूया डब्ल्यू. क्लिअर इथपर्यंत? नाव acceleration, mass and displacement. Second equation of motion काय आहे? S is equal to ut plus half at square. इनिशियल वेलोसिटी 0 आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, therefore S is equal to, ही टर्म 0 होणार आहे, 0 into 2 is 0, 0 plus half at square. S is equal to half at square. From 1 and 2, W is equal to mass into acceleration into S. S ची व्हॅल्यू आपण ही पुट करूया, हाफ at square. सो दॅट इज इक्वल टू m by 2 a into a square, आणि t square ऑलरेडी आहे त्यामुळे आपण याला असं लिहू शकतो, a square t square दॅट इज इक्वल टू m by 2 into at ब्रॅकेट स्क्वेअर. फाईन. आता बघा, आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे आहे
हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ आला एम आला, आता आपल्याला याला 80 स्क्वेअरला व्ही स्क्वेअरने रिप्लेस करायचं. मग ते आपण कसं करणार? व्ही आहे 80 आहे, तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे आपल्याकडे आपल्याला अजून कोणते रिलेशन माहिती आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, राईट. यामध्ये यूची व्हॅल्यू आपण 0 पुट करूया. 0 कारण इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, सो दॅट इज इक्वल टू 0 प्लस 80. रिझन यू इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, जर मी याचा स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 80 ब्रॅकेट स्क्वेअर, करेक्ट. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 80 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळे याला आपण बोलूया आता 3. फ्रॉम 3 वर्क डन इज इक्वल टू m/2 इंटू व्ही स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. दिस इज वर्क डन. त्यानंतर आपल्याला आता लिहायचं आहे, सिन्स वर्क डन ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू kinetic energy gained by the object. म्हणून आपण लिहू शकतो हे जे वर्क डन आहे, दिस वर्क डन इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी, अँड कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, अँड हेन्स प्रूव्ह. हे झालं हेन्स प्रूव्ह नाही. आपल्याला विचारलं होतं, क्वेश्चन होता आपल्याकडे, डिराइव दी फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास ए मूव्हिंग विथ वेलोसिटी व्ही. त्यामुळे हा आहे फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. क्लिअर. आपण सेम डेरिव्हेशन ज्यावेळेस थिअरी बघितली त्यामध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, समजलं. आता इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला ना, व्ही इक्वल टू यू प्लस 80. मग कदाचित तुम्हाला असं वाटेल की आपण हेच इक्वेशन काय यूज केले. आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन सुद्धा इथे यूज करू शकतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. हे इक्वेशन आहे, राईट. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, यूची व्हॅल्यू 0 आहे ह्या केसमध्ये, त्यामुळे आपण असं लिहू शकतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. हे एक रिलेशन आपल्याकडे आहे. W इक्वल टू एम इंटू ए इंटू एस, तर आपण याला असं लिहू शकतो W इज इक्वल टू एम इंटू ए. आता इथे एस आहे, हे बघा, इथे आपण याला रिअरेंज असं करू शकतो, व्ही स्क्वेअर अपॉन 2a इज इक्वल टू एस. व्ही स्क्वेअर अपॉन 2a इज इक्वल टू एस. फ्रॉम फर्स्ट इक्वेशन W इज इक्वल टू एम इंटू ए इंटू एस. एसला आपण असं रिप्लेस करू शकतो, व्ही स्क्वेअर अपॉन 2a. सो दॅट इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. थर्ड इक्वेशन ऑफ मोशनचं सुद्धा यूज करून आपण हे एक्सप्रेशन जनरेट करू शकतो. कोणती मेथड तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. फ्री फॉलची केस दिलेली आहे, आपल्याला एक प्रूफ विचारलेला आहे. प्रूफ काय, क्वेश्चन केअरफुली वाचा, वेगळं काहीच नाही. आपण फ्री फॉलची जी केस बघितली, आपल्याला ते जे एक्झाम्पल होतं की आपण एक ऑब्जेक्ट खाली सोडतोय, 3 पॉईंट्सला आपण त्याची एनर्जीज कन्सिडर केलेला, सेम तेच डेरिव्हेशन इथे लिहायचं आहे. फक्त क्वेश्चनची लँग्वेज बदलली आहे. क्वेश्चन काय आहे की प्रूव्ह काय करायचं आपल्याला, की एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस फ्री फॉलमध्ये असतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट ज्यावेळेस ग्राउंडला पोहोचणार आहे त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी, ही कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टची जी इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, नीट क्वेश्चन होता. कायनेटिक एनर्जी ऑफ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट ऑन रिचिंग ग्राउंडवर रीच झाल्यावर त्याची कायनेटिक एनर्जी असणार आहे. दॅट कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे जी आधीची पोटेन्शियल एनर्जी होती त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. समजलं, क्वेश्चन समजलं. म्हणजे आपल्या फ्री फॉलचंच एक्झाम्पल इथे फ्री फॉलसाठी आपण जी केस डिस्कस केली तेच डेरिव्हेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. आपल्याला आठवतं फ्री फॉलमध्ये आपण काय बघितलेलं, आपण 3 गोष्टी बघितलेल्या, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी. त्यासाठी आपण 3 पॉईंट कन्सिडर केलेले. इथे ऑब्जेक्ट इथून रिलीज केलेला आहे, ऑब्जेक्ट इथे पोहोचली, त्याचे जे जर्नी असतात त्यामध्ये आपण एक पॉईंट कन्सिडर केलेला. तर आपण बघितलं या केसमध्ये काय होतं, पोटेन्शियल एनर्जी कमी होते, कायनेटिक एनर्जी वाढते, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. आणि आपण असं बोलू शकतो की पोटेन्शियल एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आपल्याला काय दाखवायचं आहे की इथे जी कायनेटिक एनर्जी आहे, या पॉईंटची कायनेटिक एनर्जी म्हणजेच या पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी. थोडक्यात हे डेरिव्हेशन आहे. तर आपल्याला सेम डेरिव्हेशन, सेम केस तशीच कन्सिडर करायची आहे. तर बघा कसं याचं सोल्युशन कसं लिहायचं. आपल्याला फक्त टॉप आणि बॉटमची गरज आहे, त्यामुळे आपण हे 2च पॉईंट कन्सिडर करूया, पॉईंट ए आणि पॉईंट बी. फ्री फॉलचं डेरिव्हेशन घेताना आपण काही इथे मध्ये सुद्धा एक पॉईंट कन्सिडर केलेला, तो पॉईंट नाही घेतला तरी चालणार, कारण आपल्याला फक्त टॉपची पोटेन्शियल एनर्जी आणि बॉटमची कायनेटिक एनर्जी इक्वल आहे हे दाखवायचं आहे. त्यामुळे आपण इथे 2 पॉईंट कन्सिडर केले आहे. सो कन्सिडर ऑब्जेक्ट ऑफ मास m इज रिलीज्ड, किंवा असं लिहू, इज फॉलिंग फ्रीली फ्रॉम पॉईंट ए. पॉईंट
पॉईंट ए पासून तो ऑब्जेक्ट जो आहे तो खाली येणार आहे. ओके, आणि ही हाईट आपण कन्सिडर करूया एच. लेट पॉइंट ए इज ॲट हाईट एच फ्रॉम ग्राउंड. आपण ज्यावेळेस एखादं एक्सप्रेशन किंवा डेरिव्हेशन फाइंड करतो त्यावेळेस जे काही टर्म्स येणार आहे, मास येणार आहे, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, त्या सगळ्या गोष्टी काय आहे त्या आपल्याला इथे सगळ्यात आधी ते सगळं डिस्क्राईब करावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला नेहमी असे 2-3 सेंटेन्सेस लिहावे लागणार आहे की आपण पुढे जाऊन काय काय टर्म्स यूज करणार तर ते इथे आपल्याला डिस्क्राईब करावं लागणार आहे. ओके, सो कन्सिडर ऑब्जेक्ट ऑफ मास इन फॉलिंग फ्रीली फ्रॉम पॉईंट ए. लेट पॉईंट ए इज ॲट हाईट एच फ्रॉम ग्राउंड. त्यानंतर ग्राउंडवरती एक पॉईंट कन्सिडर करायचा आहे. कन्सिडर पॉईंट बी ऑन ग्राउंड. ज्यावेळेस तुम्ही डिस्क्राईब कराल त्यावेळेस तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. म्हणजे असं काही नेसेसरी कंडिशन नाही की टेक्स्टबुकमध्ये जसे लाईन टू लाईन दिलेले तसंच तुम्ही लिहिलं पाहिजे. इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला काय कन्वे करायचं ते इथून क्लिअर झालं पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. आता यामध्ये बघा, जर तुम्ही पॉईंट ए कन्सिडर केला, ऑब्जेक्ट पॉईंट एला आहे, ऑब्जेक्ट ज्यावेळेस फ्री फॉर्ममध्ये येणार आहे त्यावेळेस त्याच्या आधी ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असणार आहे? ऑब्जेक्टची वेलॉसिटी असणार आहे 0. याचा अर्थ काय? पॉईंट एला इनिशियल वेलॉसिटी जी आहे, इनिशियल वेलॉसिटी आपण युनी दाखवतो, त्यामुळे इथे असणारी वेलॉसिटी आहे 0. यू इज इक्वल टू 0 ॲट पॉईंट ए. फाईन. त्याच पद्धतीने ॲट पॉईंट बी आपण वेलॉसिटी कन्सिडर करूया व्ही बी. ज्यावेळेस हा जो ऑब्जेक्ट हा ग्राउंडला रीच होणार आहे त्यावेळेस त्याची वेलॉसिटी आहे व्ही बी. अगेन इथे एक डाऊट येते, हे आपण ज्यावेळेस याचं फ्री फॉलचं डेरिव्हेशन बघितलं त्यावेळेस सुद्धा हे डिस्कस केलेलं आहे की बऱ्याचदा असं कन्फ्युजन असतं की हा पॉईंट तर बी ग्राउंडवरती, मग ऑब्जेक्ट ग्राउंडवर येतोय, वस्तू ग्राउंडवर पडते, मग वेलॉसिटी 0. बट वेलॉसिटी 0 नाही, कारण आपण फ्री फॉलची केस कन्सिडर करतोय. ऑब्जेक्ट ज्यावेळेस जर आपण इथे वेलॉसिटी 0 घेतली याचा अर्थ काय? ऑब्जेक्ट ग्राउंडवरती पोहोचला आहे. ऑब्जेक्ट ग्राउंडवर पोहोचलेला आहे म्हणजे तो फ्री फॉलमध्ये नाही आहे. तर आपण इथे ही वेलॉसिटी जी घेतो ही वेलॉसिटी म्हणजे जस्ट बिफोर रिचिंग ग्राउंड, ग्राउंडवर पोहोचण्याच्या आधीचा जो क्षण असणार आहे त्यावेळेसची वेलॉसिटी, त्यामुळे दॅट इज व्ही बी. इथे असणारी वेलॉसिटी कधी 0 नसेल. क्लिअर आहे? सो ॲट ए velocity of object is equal to u is equal to 0. त्याच पद्धतीने ॲट बी वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्ही बी. या वेलॉसिटीज आपण कन्सिडर केल्या. आता आपण काय करूया, आता आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बीला कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी किती आहे ते फाइंड आउट करायची आहे. सो ॲट ए कायनेटिक एनर्जी काय असते, फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. इथे जर तुम्ही बघितलं मास आहे एम ऑब्जेक्टचा, त्यानंतर वेलॉसिटी ॲट पॉईंट ए वेलॉसिटी इज यू, सो 1/2 इंटू एम इंटू यू स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. सो या पॉईंटला, पॉईंट एला आपण लिहू शकतो कायनेटिक एनर्जी किती आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. त्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू जी इंटू एच. ओके, मास एम आहे, ग्रॅव्हिटी आहे, सो जीच असणार आहे एच. डिस्टन्स फ्रॉम ग्राउंड पॉईंट एचं, ए या पॉईंटला ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवरती असणार आहे? डिस्टन्स इज एच. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. पॉईंट एला आपण काय काय फाइंड केलं? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला फक्त ह्या दोन एनर्जीची गरज आहे. सो पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए. आता आपण फाइंड करूया ॲट पॉईंट बी. ॲट पॉईंट बी, आता बी जर आपण कन्सिडर केलं, बीला वेलॉसिटी आहे व्ही बी स्क्वेअर. सो या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे व्ही बी स्क्वेअर. ओके, आता आपल्याला व्ही बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर आपण यूज करणार अगेन इक्वेशन ऑफ मोशन. वेलॉसिटीशी रिलेटेड कोणतं इक्वेशन आहे? एक इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर यामध्ये इनिशियल बॉल बीला रीच होणार आहे बट बॉलची इनिशियल वेलॉसिटी किती होती? 0. त्यामुळे इथे आपण लिहिणार व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2 ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी, आणि एस असणार आहे एच. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट किंवा इथपासून इथपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. सो दॅट डिस्टन्स इज एच किंवा डिस्प्लेसमेंट आहे इथे एच. त्यामुळे व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2 जी एस दॅट इज इक्वल टू 2 जी एच.
तर आपण हे जे आहे हे आपण यामध्ये पुट करूया. सो दिस इज 1 फ्रॉम 1 कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू VB स्क्वेअर दॅट इज 2gh आणि हे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh. तर ॲट पॉईंट बी या पॉईंटला आपल्याला काय मिळालं आहे, कायनेटिक एनर्जी किती मिळाली, mgh. त्यानंतर आपल्याला फाइंड करायची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असतं, m इंटू g इंटू h. मास m आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे g. त्यानंतर पॉईंट बीला हाईट किती असणार आहे, पॉईंट बीला हाईट असणार आहे 0. करेक्ट, कारण बी आपण पॉईंट कुठे कन्सिडर करतो, ऑन ग्राउंड. त्यामुळे h इज इक्वल टू 0 फॉर पॉईंट बी. त्यामुळे इथे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे 0. तर आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली. आता इथे जर बघितलं, इथे कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी mgh. या केसमध्ये कायनेटिक एनर्जी mgh, पोटेन्शियल एनर्जी 0. त्यामुळे आपण बघू शकतो, जर आपण व्हॅल्यूज कम्पेअर केल्या mgh आणि mgh, म्हणजे इथली पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच पॉईंट ए ची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पॉईंट बी ची कायनेटिक एनर्जी. आपल्याला हेच विचारलेलं आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन इज prove that kinetic energy of a freely falling object on reaching ground, kinetic energy of freely falling object on reaching ground म्हणजे at point B is nothing but transformation of its initial potential energy. म्हणजेच काय, त्याची जी इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ती याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म झालेली आहे. त्यामुळे इथे आपण हे फाइंड केलं, तुम्ही इथे खाली लिहू शकता. therefore kinetic energy at point B is equal to potential energy at point A, that is equal to mgh, and therefore we can say kinetic energy of freely falling object on reaching ground is equal to its initial potential energy, and that means kinetic energy is nothing but transformation of its initial potential energy. सिंपल आहे, समजले? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डेरिव्हेशन करायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द अमाउंट ऑफ वर्क डन when an object is displaced at an angle 30 degree with respect to direction of applied force. सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे. ज्यावेळेस वर्क डन विचारलं असेल किंवा वर्क विचारलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला तिथे पाहिजे असतं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. क्वेश्चन काय आहे, डिटरमाइन द अमाउंट ऑफ वर्क डन when an object is displaced at an angle 30 degree with respect to direction of applied force. म्हणजे फोर्स जर असा अप्लाय केलेला असेल तर 30 डिग्री फोर्स असा अप्लाय केला असेल तर 30 डिग्री अँगलवरती हा फोर्स अप्लाय झालेला आहे. हा ऑब्जेक्ट डिस्प्लेस झालेला आहे ॲट अन अँगल 30 डिग्री विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शनच्या रेफरन्सने तो 30 डिग्रीमधून अँगल डिस्प्लेस झालेला आहे. सो थोडक्यात आपल्याला इथे थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 30. ओके. सो याचं सोल्युशन काय असणार आहे, वर्क डन व्हेन एन ऑब्जेक्ट, कन्सिडर ऑब्जेक्ट with applied force F at angle 30 degree and displacement is S. Okay, and therefore work done W, work done किंवा work is equal to force into displacement into cos theta. Theta is equal to 30 degree. Therefore W is equal to force into displacement into cos 30 F into displacement cos 30. हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, ट्रिग्नोमेट्रीचे स्टँडर्ड टेबल आहे. बऱ्याचदा व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात. तरी सुद्धा तुम्ही ह्या ज्या 30, 0, 30, 60, 90 हे अँगल्स तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. त्यासाठी काही ट्रिक्स पण आहे. त्यासाठी तुम्ही जे मॅथमॅटिक्समध्ये जो ट्रिग्नोमेट्रीचा जो चॅप्टर कवर झालेला आहे तो एकदा चेक करा. तर cos 30ची व्हॅल्यू आहे, दॅट व्हॅल्यू स्टँडर्ड आणि ही व्हॅल्यू असते √3/2. cos 30ची व्हॅल्यू असते √3/2. ती व्हॅल्यू फक्त आपल्याला इथे पुट करायची आहे. and therefore W is equal to √3/2 force into displacement. हे झालं वर्क डन. आपल्याला वर्क डनच विचारलं, अमाऊंट ऑफ वर्क डन. क्लिअर आहे, सिंपल होता. फक्त फॉर्म्युलामध्ये अँगलची व्हॅल्यू पुट केली आणि त्यानंतर वर्क डन इक्वल टू √3/2 Fs. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इफ एन ऑब्जेक्ट हॅज 0 मोमेंटम डज इट हॅव कायनेटिक एनर्जी? एक्सप्लेन युअर आन्सर. ऑब्जेक्टचं मोमेंटम दिलेलं आहे 0, मोमेंटम इज इक्वल टू 0.
तर आपल्याला विचारलं आहे की त्या ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी असेल की नसेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मोमेंटमची कंडिशन दिली, त्याच्यानं आपल्याला डिसाईड करायचं ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी, ऑब्जेक्टमध्ये कायनेटिक एनर्जी असेल की नाही आहे. ते सिम्पल आहे. त्यासाठी मोमेंटम आपल्याला आठवावं लागेल. आपण चॅप्टर 1मध्ये मोमेंटमची कन्सेप्ट बघितलेली आहे. मोमेंटम म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती अमाऊंट ऑफ मोशन आहे, दॅट मोशन इज मोमेंटम. मोमेंटम डिसाईड होतो दोन फॅक्टर्समुळे, एक असतो मास आणि दुसरी असते वेलॉसिटी. सो पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. तर यामध्ये आता बघा काय सांगितलं आपल्याला, पी इज इक्वल टू 0, मोमेंटम इज 0, पी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे, या इक्वेशनची लेफ्ट साईड 0 आहे, म्हणजेच काय, याच्यातून आपण असं लिहू शकतो, राईट साईड इज ऑल्सो 0, एम व्ही इज इक्वल टू 0. दोन नंबर असतात, दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 केव्हा असतो, दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 केव्हा असतो, एक तर पहिला नंबर 0 असेल किंवा दुसरा नंबर 0 असेल किंवा दोन्ही नंबर 0 असेल, त्या केसमध्ये प्रॉडक्ट 0 असणार आहे. पहिला नंबर म्हणजे इथे जर आपण मास कन्सिडर केला, पहिला नंबर म्हणजे मास इज इक्वल टू 0. ऑब्जेक्टचं मास 0 असू शकतं का, नाही. ऑब्जेक्टमध्ये काहीतरी अमाऊंट असणारच आहे, ऑब्जेक्टचं मास कधीच 0 नसतं. सो एम कॅन नॉट बी 0. ओके, मग दुसरी पॉसिबिलिटी काय, वेलॉसिटी 0, वेलॉसिटी 0 असू शकते, राईट. सो दिस इम्प्लाइज मास, सिन्स मास कॅन नॉट बी 0, याचा अर्थ काय, वेलॉसिटी 0 असणार आहे. ठीक आहे, वेलॉसिटी 0 असणार आहे. वेलॉसिटी 0 आहे म्हणून हा प्रॉडक्ट 0 झाला, कारण मास कधीच 0 नसतं, मास कधीच 0 नसतं. देअरफॉर एम इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय, वेलॉसिटी इज इक्वल टू 0. तर मोमेंटमची जी कंडिशन दिली होती त्यावर आपण काय कन्क्लूड केलं की वेलॉसिटी 0 आहे. आता कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, कायनेटिक एनर्जी डिपेंड असते मास आणि वेलॉसिटीवर, राईट. हाफ एम व्ही स्क्वेअर. तर यामध्ये आपण असं लिहू शकतो, हाफ इंटू एम इंटू, आपल्याला यावरून कळलं आहे की मोमेंटम इज इक्वल टू 0, दॅट मीन्स वेलॉसिटी इज 0, ऑब्जेक्ट डझंट हॅव एनी वेलॉसिटी, व्ही इज 0. तर ती व्हीची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी 0, म्हणजेच काय, ऑब्जेक्टमध्ये कायनेटिक एनर्जी नाही आहे. ओके, क्वेश्चन काय होता, इफ ऑब्जेक्ट हॅज 0 मोमेंटम डज इट हॅव कायनेटिक एनर्जी, सो ऑब्जेक्ट डज नॉट हॅव एनी कायनेटिक एनर्जी. याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज द वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट मूविंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. सिम्पल क्वेश्चन आहे. वर्क डनचा एक ऑब्जेक्ट आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे, म्हणजे एका सर्कलच्या अलॉंग युनिफॉर्म स्पीडने तो मूव्ह होतोय. तर त्या केसमध्ये वर्क डन 0 का असतं ते आपल्याला विचारलंय. याच्या पण 2-3 एक्झाम्पल्स कन्सिडर केलेले ऑलरेडी. ज्यावेळेस आपण हे वर्क डन 0 वर्क डन बघितलं त्यावेळेस आपण याचे 2-3 एक्झाम्पल कन्सिडर केलेले. सो सिम्पल आहे, ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो, त्या केसमध्ये ऑब्जेक्टचा जो फोर्स असतो, फोर्स रेडियसच्या अलॉंग ॲक्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि त्याचे जे डिस्प्लेसमेंट असतं, डिस्प्लेसमेंट हे नेहमी टँजेन्शियल असतं. आठवते, आपण याचे 2-3 एक्झाम्पल बघितले आहे. फोर्स रेडियसच्या अलॉंग असं, डिस्प्लेसमेंट टँजेन्शियल असतो. आणि सर्कलमध्ये आपल्याला माहिती की रेडियस आणि टँजेंट, रेडियस आणि अशी टँजेंट, ह्या दोन गोष्टी एकमेकांना नेहमी परपेंडिक्युलर असतात, म्हणजे इथे अँगल असणार आहे थीटा. रेडियस टँजेंट याच्यामध्ये असणारा अँगल आहे 90. याचाच अर्थ काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये असणारा अँगल सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री, दॅट इज थीटा इज इक्वल टू 90. वर्क डन विचारला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. एफ एस कॉस थीटा म्हणजे एफ एस कॉस 90. आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यूज माहिती आहे, कॉस 90ची व्हॅल्यू असते 0, आणि त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू 0, आणि हेच वर्क डन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. त्यामुळे आपण खाली लिहू शकतो, देअरफॉर वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज 0. आणि त्यासाठी हे सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे. तर इम्पॉर्टंट काय यामध्ये, रेडियस आणि टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतं, अँगल 90 डिग्री असणार आहे. फोर्स रेडियसच्या अलॉंग आहे, डिस्प्लेसमेंट टँजेन्शियल आहे, त्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये असणारे अँगल 90 आहे, त्यामुळे कॉस 90 0, आणि हेच वर्क डन इज इक्वल टू 0. तर हे होते सगळे राईट डिजिट आन्सर मधले क्वेश्चन. नाउ सेकंड क्वेश्चन, चूज वन ऑर मोर करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे किंवा 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. आपल्याला चेक करायचं आहे की कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. एक किंवा एकपेक्षा जास्त सुद्धा त्याचं आन्सर असू शकतं. सो फर्स्ट, ए, फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी. एखादं वर्क होण्यासाठी एनर्जीचं काय झालं पाहिजे. फर्स्ट ऑप्शन, ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर, कॉन्सन्ट्रेटेड, ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनदर, अँड डिस्ट्रॉइड. आता यामध्ये आपल्याला सांगितलं की एखादं वर्क जेव्हा व्हायचं असेल त्यावेळेस एनर्जीसोबत काय घडतं किंवा काय घडलं पाहिजे. तर बघा, ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस ट्रान्सफर होणार आहे त्याच वेळेस वर्क डन होणार आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. करेक्ट, समजतं. फर्स्ट ऑप्शन इज एनर्जी शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झाली पाहिजे, त्याच केसमध्ये वर्क डन होणार आहे, राईट. सेकंड, कॉन्सन्ट्रेटेड, एनर्जी कॉन्सन्ट्रेटेड, हे तर आपण काही बघितलेलं नाही. एनर्जी कॉन्सन्ट्रेटेड नको, एनर्जी नेहमी ट्रान्सफर होताना पाहिजे. सो बी ऑप्शन नाही आहे, फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. थर्ड चेक करूया, ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनदर टाईप. आपण एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, एनर्जी एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट होते, त्यावेळेस वर्क डन होणार आहे, त्यामुळे थर्ड इज करेक्ट. एनर्जी शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनदर टाईप. आणि फोर्थ, डिस्ट्रॉइड,
आणि आपण एक लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं, त्यामध्ये आपण शिकलो की एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, त्यामुळे फोर्थ ऑप्शन तर रॉंग आहे. सो ए साठी 2 ऑप्शन्स करेक्ट आहे. पहिला, इट शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसमध्ये दुसऱ्या प्लेसमध्ये एक तर एनर्जी ट्रान्सफर झाली पाहिजे, त्यावेळेस वर्क होणार आहे. किंवा इट शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाईम टू अनदर टाईम. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस एनर्जीचं कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन होणार त्या केसमध्ये वर्क डन होणार आहे. तर हे आहे 2 करेक्ट आन्सर, 1 आणि 3. ओके, ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, जूल इज द युनिट ऑफ. जूल हे कसलं युनिट आहे आपण बघितलं आहे. सो ऑप्शन्स आहे फोर्स, वर्क, पॉवर आणि एनर्जी. आपल्याला माहिती आहे फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये करतो. वर्कचं युनिट आहे जूल. त्यानंतर पॉवर आपण वॅट किंवा वॉटमध्ये मेजर करतो. आणि नेक्स्ट आहे एनर्जी. आपल्याला माहिती वर्क आणि एनर्जीचं युनिट सारखं असतं, वर्कचं युनिट जूल आहे. त्याच पद्धतीने एनर्जीचं सुद्धा एसआय युनिट आहे जूल. त्यामुळे यासाठी आन्सर असणार आहे 2 and 4 म्हणजे वर्क आणि एनर्जी. क्लिअर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फोर्सेस इन्व्हॉल्व इन ड्रॅगिंग अ हेवी ऑब्जेक्ट ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस हॅव सेम मॅग्निट्यूड. आता बघा हा क्वेश्चन नीट समजून घ्या. काय समजलं नाही, आपल्याला 4 फोर्सेस दिलेले आहे आणि एक केस दिलेला आहे, एक सिनारिओ दिलेला आहे. तर कोणते जे फोर्सेस आहे या सिनारिओमध्ये की ज्याचं मॅग्निट्यूड सारखं आहे ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. सिनारिओ काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नीट वाचा. विच ऑफ द फोर्सेस इन्व्हॉल्व, कोणते फोर्सेस इन्व्हॉल्व होत आहे इन ड्रॅगिंग अ हेवी ऑब्जेक्ट ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. म्हणजे एक हेवी ऑब्जेक्ट आहे, लेट्स एक असं मोठं बॉक्स आहे. ओके, आपण ड्रॅग करतो म्हणजे काय, खेचतोय आपण. आता हा जो ऑब्जेक्ट आहे एका स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवरती हा जो ऑब्जेक्ट आहे हा आपण खेचतोय, ड्रॅग करतोय. मग ह्या केसमध्ये जे काही फोर्सेस ॲक्ट होतील त्याच्यामधला कोणत्या फोर्सेसचा मॅग्निट्यूड इक्वल आहे ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. क्वेश्चन समजला. ऑप्शन्स बघा. फर्स्ट, हॉरिझॉन्टल अप्लाइड फोर्स. सपोज हा फोर्स मी अप्लाय केला, दॅट इज हॉरिझॉन्टल अप्लाइड फोर्स. हा एक फोर्स आहे. सेकंड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच असा फोर्स असणार आहे F इज इक्वल टू mg. F इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे. सो F इज इक्वल टू mg. हे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन. आता हा ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट या स्मूथ सरफेसवर ठेवलेला आहे, त्यामुळे हा एक ॲक्शन फोर्स असणार आहे. ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण सरफेसवरती ठेवलेला आहे त्यामुळे आपण एक ॲक्शन रिॲक्शन फोर्स सुद्धा चॅप्टर 1मध्ये शिकलेलो आहोत. बघा किती साऱ्या गोष्टी या चॅप्टर 2मध्ये रिवाईज होत्या की जे आपण चॅप्टर 1मध्ये शिकलो आहोत. आपण चॅप्टर 1मध्ये ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस बघितलं होतं. ॲक्शन रिॲक्शन फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस मी या बोर्डवरती फोर्स अप्लाय करते, ॲट द सेम टाईम हा बोर्डसुद्धा माझ्या हातावरती फोर्स अप्लाय करतो. मी अप्लाय केलेला फोर्स ॲक्शन फोर्स आहे, बोर्डने अप्लाय केलेला फोर्स रिॲक्शन फोर्स आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट मी इथे सरफेसवरती ठेवलेला आहे, हा ऑब्जेक्ट याच्यावरती एक ॲक्शन फोर्स अप्लाय करणार आहे. त्यानंतर हा सरफेस सुद्धा ऑब्जेक्टवरती रिॲक्शन फोर्स अप्लाय करणार आहे. सो तोच रिॲक्शन फोर्स इथे दिलेला आहे. रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन इथे असणार आहे हा रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन. ऑब्जेक्ट फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे माहिती आपल्याला फ्रिक्शन काय असतं. तर फ्रिक्शन जे असतं ते नेहमी मुवमेंटला ऑपोज करतं. फोर्स या साईडने अप्लाय होतं तर फ्रिक्शन या दिशेला असणार आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे की यामध्ये कोणते जे फोर्सेस आहेत त्याचं मॅग्निट्यूड इक्वल असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस एखादी गोष्ट मूव्ह होते, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो, आपण बघितलेला ऑब्जेक्ट मोशनमध्ये आणण्यासाठी त्याच्यावरती काय पाहिजे, त्याच्यावरती अनबॅलन्स फोर्स पाहिजे. ज्यावेळेस दोन्ही साईडनी अप्लाय केलेला टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल आपण घेतलेलं चॅप्टर 1मध्ये, ज्यावेळेस दोन्ही साईडनी अप्लाय केलेला फोर्स सेम असतो त्यावेळेस ती जी रोप असते ती रोप मूव्ह होत नाही. बट ज्यावेळेस एक टीम जास्त फोर्स अप्लाय करतो दुसऱ्या टीमपेक्षा, म्हणजेच त्या केसमध्ये काय होता, अनबॅलन्स फोर्सेस होता आणि त्या केसमध्ये ती रोप मूव्ह होते. या केसमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल मूव्ह होतोय. हॉरिझॉन्टल मूव्ह होते म्हणजेच काय, हे जे 2 फोर्सेस आहे हे 2 फोर्सेस अनबॅलन्स फोर्सेस आहे. अनबॅलन्स फोर्सेस आहे म्हणजे हा फोर्स याच्यापेक्षा जास्त असेल किंवा हा फोर्स याच्यापेक्षा जास्त असेल, दोघांचा मॅग्निट्यूड सारखा नाही आहे. सो इक्वल मॅग्निट्यूडचे हे 2 फोर्सेस तर ऑब्व्हियसली नाही आहे. आता हा जो बॉक्स किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे तो हॉरिझॉन्टली मूव्ह होतोय, त्याची व्हर्टिकल मुवमेंट कन्सिडर करा. तो व्हर्टिकली मूव्ह होतोय का, तो व्हर्टिकली मूव्ह होत नाही आहे. व्हर्टिकली मूव्ह होत नाही म्हणजेच काय, इथे असणारे जे फोर्सेस आहे हे फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे असतील, बॅलन्स फोर्सेस असतील. सो याचा अर्थ काय, हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा जो रिॲक्शन फोर्स आहे या दोघांचा मॅग्निट्यूड सारखा आहे. याचाच अर्थ काय आपण इथे लिहू शकतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे 2 आणि 3. नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर इज मेजर ऑफ दी. पॉवर हे कसलं मेजर असतं, पॉवर म्हणजे काय, वर्क डन अपॉन टाईम. सो रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन, की रॅपिडिटी म्हणजे काय, किती स्पीडली एखादी गोष्ट होते. रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन, किती स्पीडनी किंवा किती फास्ट एखादं काम होतं. सो हे असणार आहे बिकॉज इथे टाईमचा उल्लेख आलेला आहे, वर्क अपॉन टाईम. किती फास्ट किंवा किती रॅपिडिटीने वर्क होतं दॅट इज पॉवर, म्हणून हे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट.
अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू परफॉर्म वर्क, एनर्जी तर नाही आहे, सेकंड इज रॉंग. द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म, स्लोनेस विथ वर्क इज परफॉर्म हे सुद्धा आपण मेन्शन करू शकतो, कारण आपण पॉवर म्हणजे काय फास्ट रेट किंवा स्लो रेट असं कन्सिडर करतो. फास्ट रेट किंवा स्लो रेट आहे वर्क डन होण्याचं असं आपण कन्सिडर करतो. त्यामुळे थर्ड इज ऑल्सो करेक्ट. द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म. लेंथ ऑफ टाईम, टाईमची लेंथ नाही, दिस इज रॉंग. त्यामुळे टाईमचा लेंथ म्हणजे आता पॉवर इज वर्क अपॉन टाईम, फक्त टाईमवरती डिपेंडंट नाही, त्यामुळे फोर्थ ऑप्शन इज इनकरेक्ट. तर यामध्ये 2 ऑप्शन करेक्ट आहे. फर्स्ट रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन, म्हणजे किती स्पीडली वर्क होते, किंवा द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म, किंवा किती कमी स्पीडनी वर्क होते. सो याचे आन्सर आहे 2, फर्स्ट आणि थर्ड. फाईन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, वाईल ड्रॅगिंग और लिफ्टिंग अँड ऑब्जेक्ट निगेटिव्ह वर्क डन इज डन बाय. तर आपल्याला 2 केस दिलेला आहे. एक ऑब्जेक्ट आहे, तो एक तर आपण ड्रॅग करणार आहोत किंवा लिफ्ट करणार आहोत. आता ड्रॅग करतोय म्हणजे काय, आपण ओढतोय. ओके, ड्रॅग करतो ओढतो म्हणजे मुवमेंट होणार आहे हॉरिझॉन्टल. लिफ्ट म्हणजे आपण उचलतोय, त्यामुळे मुवमेंट कशी होणार आहे त्याची व्हर्टिकल. तर ज्यावेळेस आपण एक तर ऑब्जेक्ट ड्रॅग करतो किंवा लिफ्ट करतो, समजतं, ड्रॅग म्हणजे आपण खेचत चाललोय, त्यामुळे मुवमेंट हॉरिझॉन्टल होणार आहे. लिफ्ट करतो म्हणजे उचलतो, त्यामुळे मुवमेंट व्हर्टिकल होणार आहे. सो ह्या 2 केसमध्ये निगेटिव्ह वर्क डन कोणाकडून होतं ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. ऑप्शन 1 अप्लाइड फोर्स, जो आपण फोर्स अप्लाय करतोय ऑब्व्हियसली अप्लाइड फोर्स निगेटिव्ह वर्क डन करणार नाही. सेकंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण लिफ्टची केस कन्सिडर केली, ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण उचलतोय, आपण ऑब्जेक्ट वरती उचलतोय, ग्रॅव्हिटी नेहमी खाली वर्क होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शनमध्ये वर्क होत असतं, आपण ग्रॅव्हिटीच्या ऑपोजमध्ये काम करतोय, करेक्ट. त्यामुळे इथे निगेटिव्ह वर्क डन कोण करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो सेकंड इज करेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी होणारं जे वर्क डन आहे दॅट विल बी निगेटिव्ह. समजलं. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स, ऑब्जेक्ट आपण ड्रॅग करतोय, फ्रिक्शन नेहमी काय करतो, ऑपोज करतो मुवमेंटला, करेक्ट. फ्रिक्शन नेहमी ऑपोज करतो मुवमेंटला, त्यामुळे आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट ड्रॅग करतो त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स ऑपोज करतो, म्हणजेच काय, या केसमध्ये निगेटिव्ह वर्क डन करणार आहे फ्रिक्शनल फोर्स. समजते. म्हणजे ज्यावेळेस आपण लिफ्ट करतो त्यावेळेस निगेटिव्ह वर्क डन करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्यावेळेस आपण ड्रॅग करतो त्यावेळेस निगेटिव्ह वर्क करते फ्रिक्शनल फोर्स. लास्ट ऑप्शन रिॲक्शन फोर्स. रिॲक्शन फोर्स तर निगेटिव्ह वर्क डन करणारच नाही आहे, ऑब्व्हियस आहे रिॲक्शन फोर्स. त्यामुळे याचा आन्सर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स, सेकंड अँड थर्ड. क्लिअर आहे. सो थर्ड, आता बघा थर्ड क्वेश्चन आहे, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहे, तर प्रॉपर अल्टरनेटिव्ह किंवा ऑप्शन्समधून काय करेक्ट आहे ते चेक करून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लिस्ट वेन यू आर. आपल्याला आपल्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी लिस्ट म्हणजे काय, कमीत कमी, लिस्ट विचारलेलं आहे, म्हणजे सगळ्यात कमी केव्हा असणार आहे. त्याच्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे, वेन यू आर सिटिंग ऑन चेअर. पहिल्यांदा काय सांगितलं, सिटिंग ऑन चेअर, त्यानंतर सिटिंग ऑन ग्राउंड, ग्राउंडवर बसणे, चेअरवर बसणे, त्यानंतर स्लीप करणे ग्राउंडवरती, आणि त्यानंतर स्टँडिंग ऑन ग्राउंड. तर या केसमध्ये आपल्याला विचारलं आहे ह्या 4 ऑप्शनपैकी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम केव्हा असणार. मग सगळ्यात आधी काय करायचं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघायचा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आपली बॉडी आहे, बॉडीचं मास तर नेहमी सेम असणार आहे, सो एम इज कॉन्स्टंट. जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंटच आहे. म्हणजे इथे पोटेन्शियल एनर्जी जो आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी किंवा जास्त होण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, एच म्हणजे काय, पोझिशन किंवा डिस्टन्स फ्रॉम ग्राउंड. तर आपल्याला ही व्हॅल्यू लिस्ट पाहिजे, कमीत कमी पाहिजे, म्हणजेच काय, एच किती पाहिजे, एचची व्हॅल्यू ज्या केसमध्ये कमीत कमी असणार आहे, म्हणजे ग्राउंडपासूनचा आपला डिस्टन्स ज्या केसमध्ये कमी असणार आहे त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी कमी असणार आहे. फर्स्ट ऑप्शन सिटिंग ऑन चेअर, आपण चेअरवर बसलोय, बऱ्यापैकी हाईट असणार आहे, लेट्स से एवढी हाईट आहे. सिटिंग ऑन ग्राउंड, ग्राउंडवर बसलोय म्हणजे जमिनीवर आपण बसलोय, त्यामुळे ऑब्व्हियसली आपला डिस्टन्स फार कमी असणार आहे, लेट्स से एवढं. ठीक आहे. चेअरपेक्षा चेअरवर बसणे आणि ग्राउंडवर बसणे यामध्ये आपण जमिनीच्या जवळ कुठे आहोत, आपला एज कुठे कमी असणार, ज्यावेळेस आपण ग्राउंडवर बसणार आहोत त्यावेळेस असणार आहे. म्हणजे हे तर ऑप्शन नाहीच आहे. आता ही एक केस कन्सिडर करूया आपण. ठीक आहे, हे कदाचित आन्सर असू शकतं. नेक्स्ट स्लीपिंग, ज्यावेळेस आपण झोपतोय, ठीक आहे, ज्यावेळेस आपण झोपतोय त्यावेळेस आपलं जे बॉडीचा डिस्टन्स आहे ते यापेक्षाही कमी असणार आहे, बरोबर. जमिनीवर बसणे आणि जमिनीवर झोपणे यामध्ये आपली बॉडी जी आहे, बॉडीचं जे सेंटर ऑफ मास आहे ते जमिनीच्या जवळ किंवा ग्राउंडच्या जवळ कोणत्या केसमध्ये असणार आहे, स्लीपिंग कंडिशनमध्ये असणार आहे. सो दिस कॅन बी आन्सर. स्टँडिंग आहे म्हणजेच काय, डिस्टन्स बऱ्यापैकी असणार आहे. सिटिंग ऑन चेअरपेक्षा स्टँडिंगचं डिस्टन्स आपल्या ग्राउंडपासून जास्त असणार आहे, त्यामुळे हे सुद्धा आन्सर नाही आहे, हे सुद्धा नाही आहे. सिटिंग ऑन ग्राउंडपेक्षा स्लीपिंग पोझिशनमध्ये आपल्या बॉडीचं जमिनीपासूनचा डिस्टन्स मिनिमम असणार आहे, म्हणजे एच मिनिमम ह्या केसमध्ये असणार आहे.
एच ह्या केसमध्ये मिनिमम आहे, म्हणजेच काय, ह्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे लिस्ट. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लिस्ट वेन यू आर स्लिपिंग ऑन द ग्राउंड. थर्ड ऑप्शन. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स ग्राउंड. एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे, ग्राउंडकडे येतो, त्यावेळेस त्याच्या टोटल एनर्जीचं काय होतं ते विचारलं. फर्स्ट ऑप्शन डिक्रीजेस, सेकंड रिमेन्स अनचेंज, थर्ड इन्क्रीजेस, फोर्थ इन्क्रीजेस इन द बिगिनिंग अँड डिक्रीजेस. आपल्याला काय विचारलं आहे, टोटल एनर्जी. तर आपण बघितलं आहे फ्री फॉलमध्ये टोटल जी एनर्जी आहे ही टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहते. याचं आपण मोठं डेरिवेशन सुद्धा बघितलेलं आहे, त्यामुळे ते एक्सप्लेनेशनची काहीच गरज नाही आहे. सिम्पल आहे. टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड रिमेन्स अनचेंज, दॅट इज ऑप्शन 2. ओके. Now third, if you increase the velocity of a car moving on a flat surface to 4 times its original speed, its potential energy. काय सांगितलं, ही कार आहे, ही कार मुव्हिंग आहे, मुव्हिंग कार आहे, आणि त्यांनी सांगितलं जर वेलॉसिटी आपण 4 टाइम्स वाढवली, ठीक आहे, म्हणजे कारची वेलॉसिटी आधी v होती आणि ही वेलॉसिटी 4 टाइम्स वाढवली म्हणजे वेलॉसिटी झाली 4v. मग ज्यावेळेस कारची वेलॉसिटी 4v असेल त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जीचं काय होतं हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट विल बी ट्वाइस इट्स ओरिजिनल एनर्जी, सेकंड विल नॉट चेंज, थर्ड विल बी 4 टाइम्स इट्स ओरिजिनल एनर्जी, फोर्थ विल बी 16 टाइम इट्स ओरिजिनल एनर्जी. तर ह्या वेलॉसिटीचा पोटेन्शियल एनर्जीवर काय इफेक्ट होतो ते आपल्याला विचारलं आहे. तर एकदम सिम्पल आहे. ज्यावेळेस क्वेश्चन रीड करत होते त्याच वेळेस तुम्हाला समजलं असेल की काय असणार आहे याचा आन्सर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे नेहमी mg. नेहमी फॉर्म्युला आठवायचा. फॉर्म्युला आठवल्यानं आपल्याला लगेच कळतं की एनर्जी कशावर डिपेंडंट आहे. फॉर्म्युला इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg, मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट. बट इथे काय सांगितलं की वेलॉसिटीमध्ये चेंज होते, बट पोटेन्शियल एनर्जी वेलॉसिटीवर डिपेंड आहे का, नाही. पोटेन्शियल एनर्जी डज नॉट डिपेंड ऑन वेलॉसिटी. वेलॉसिटीवर कोणती एनर्जी डिपेंड करते, कायनेटिक एनर्जी, हाफ mv². त्यामुळे ज्यावेळेस आपण पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करणार त्या केसमध्ये हे कार जी आहे, कार मूव्ह होते, कारचं जमिनीपासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे एचवर तर काही फरक नाही पडत आहे. कारची वेलॉसिटी जरी चेंज झाली तरी पोटेन्शियल एनर्जी इज इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी. पोटेन्शियल एनर्जी वेलॉसिटीवर डिपेंडन्स नाही आहे. त्यामुळे वेलॉसिटी 4 टाइम्स करा, 10 टाइम्स करा किंवा 100 टाइम्स करा तरी सुद्धा पोटेन्शियल एनर्जीवर काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे याचा आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी विल नॉट चेंज. पोटेन्शियल एनर्जी विल नॉट चेंज, ऑप्शन 2. सिम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन. वर्क डन कशावर डिपेंडंट नसतं. तर लगेच आपल्याला आठवलं पाहिजे वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. मग आता आपण ऑप्शन चेक करूया कशावर डिपेंड नसते. फर्स्ट डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असते. सेकंड अप्लाइड फोर्सवर सुद्धा डिपेंड असते. इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी किती आहे त्यावर डिपेंड असतं का वर्क डन, नाही. वर्क डनच्या फॉर्म्युला जर तुम्ही बघितला यामध्ये व्ही किंवा यू कुठेच मेन्शन नाही, म्हणजे हा वेलॉसिटीवर डिपेंडंट नाही आहे. लास्ट ऑप्शन चेक करूया. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट थिटावर सुद्धा डिपेंडंट आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असणार, इनिशियल वेलॉसिटी. वर्क डन इनिशियल वेलॉसिटीवर कधीच डिपेंड नसतं. त्यामुळे याचा आन्सर आहे 2, इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. सिम्पल क्वेश्चन्स होते. क्लिअर आहे. नाव फोर्थ क्वेश्चन. स्टडी द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड आन्सर दी क्वेश्चन. एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर त्याचे क्वेश्चन आन्सर करायचे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करून बघू शकता आणि इव्हन नाही केली तरी सुद्धा तुम्ही इमॅजिन करून ह्या गोष्टी आन्सर करू शकता इझिली. ॲक्टिव्हिटी काय, टेक 2 ॲल्युमिनियम चॅनल्स ऑफ डिफरंट लेंथ्स. तर आपल्याला काय करायचं, 2 ॲल्युमिनियम चॅनल घ्यायचे, 2 डिफरंट लेंथचे. तर ॲल्युमिनियम चॅनल म्हणजे काय, असा काही पाथ असतो ज्याच्यामधून एखादा ऑब्जेक्ट आपण सोडला तर त्याला एक डायरेक्टेड वे मिळणार, एक डायरेक्शन मिळणार आहे, त्यामुळे तो असं मूव्ह होणार आहे. त्याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर स्लाईड. जी गार्डनमध्ये स्लाईड असते ना, स्लाईड अशी जी स्ट्रेट स्लाईड जर आपण कन्सिडर केली, जी घसरगुंडी असते त्याच्यावर बघा, घसरगुंडी ह्या टाईपमध्ये असते. इथून एखादं मूल बसलं तर त्याचं इथून त्याला असं डायरेक्टेड वे मिळतं, नंतर ते खाली येतं. किंवा अनदर एक्झाम्पल, घरामध्ये जी वायरिंग असते ती वायरिंग कव्हर करण्यासाठी अशा प्लास्टिकच्या पट्ट्या त्याच्यावरती लावलेल्या असतात. ती जी प्लास्टिकची पट्टी असते ना अशी लांब लचक, सो दॅट इज अ चॅनल. हे थोडक्यात चॅनल म्हणजे काय, एखादा डायरेक्टेड पाथ असणारी एखादी पट्टी असं आपण कन्सिडर करू शकतो. तर आपल्याला काय सांगितलं एक्सपेरिमेंटमध्ये, 2 ॲल्युमिनियम चॅनल घ्यायचे आहे, दोघांची लेंथ डिफरंट पाहिजे. प्लेस लोअर एंड ऑफ चॅनल ऑन द फ्लोर अँड होल्ड देअर अपर एंड्स ॲट सेम हाईट. आपल्याला काय सांगितलं, हे जे 2 चॅनल आहे त्यांचं जे लोअर एंड आहे, त्यांचं जे टोक आहे ते ग्राउंडवरती जमिनीवर ठेवायचं आणि अप्पर एंड असे ॲडजस्ट करायचे की दोघंही एका हाईटला असते. म्हणजे थोडक्यात बघा कसं आहे, सपोज दिस इज अ ग्राउंड, ठीक आहे. तर पहिला चॅनल जो आहे तो असा काही असणार आहे, एक लोअर एंड ग्राउंडला आहे, अप्पर एंड
लेट से ही हाईट आहे एच एवढ्या हाईटवरती आहे. त्यानंतर दुसरा चॅनल जो आहे, दुसऱ्या चॅनलचं सुद्धा एंड लोअर एंड ग्राउंडलाच पाहिजे आणि अप्पर एंड एच एवढ्या हाईटवरतीच पाहिजे. त्यामुळे मे बी तो जो चॅनल तो असा काही असणार. म्हणजे थोडक्यात की आपल्याला स्लोप किंवा स्लॅन्ट चेंज करून असं ॲडजस्ट करायचं की हे जे दोन्ही चॅनल आहे ना त्याचं लोअर एंड आणि अप्पर एंड मॅच होते. अप्पर एंड हाईट एच आणि लोअर एंड आहे ग्राउंडवरती. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन चॅनल ॲडजस्ट करायचे आहे. नाव टेक 2 balls ऑफ सेम साईज अँड वेट अँड रिलीज देम फ्रॉम टॉप एंड ऑफ द चॅनल. 2 बॉल घ्यायचे आहे. 2 बॉल त्याचं साईज आणि वेट सारखे आहे आणि हे जे 2 बॉल आहे ना हे चॅनलच्या अलॉंग आपल्याला रिलीज करायचे आहे. रोल डाऊन होणार आहे आणि सेम डिस्टन्स कव्हर करताय. सो क्वेश्चन्स काय आहे? फर्स्ट क्वेश्चन, ॲट द मोमेंट ऑफ रिलीजिंग बॉल्स विच एनर्जी डू द बॉल्स हॅव. ज्यावेळेस हे 2 बॉल रिलीज झालेले आहे तेव्हा त्या बॉलमध्ये कोणती एनर्जी ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर सिम्पल आहे, बॉल इथे आहे, ह्या पोझिशनला आहे, हाईट एचवरती आहे. त्यावेळेस ज्यावेळेस हे दोन्ही बॉल खाली सोडायचे होते, त्यावेळेस एकतर त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असेल किंवा कायनेटिक एनर्जी असेल ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी, बॉल एच एवढ्या हाईटवरती एका पोझिशनमध्ये आहे त्यामुळे बॉलमध्ये असणार आहे पोटेन्शियल एनर्जी, त्याची व्हॅल्यू असणार आहे एम जी एच. मास एम आहे, जी फिक्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि हाईट आहे एच, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे एम जी एच. कायनेटिक एनर्जी, व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी डिपेंडेंट असते वेलॉसिटीवर. बॉल जो आहे तो इथे आहे, वेलॉसिटी त्याची 0 आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? 0. सो थोडक्यात काय, या पोझिशनला ॲट द मोमेंट ऑफ रिलीजिंग द बॉल्स हॅव पोटेन्शियल एनर्जी. पहिल्याचा आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी. फाईन. सेकंड क्वेश्चन, ॲज द बॉल्स रोल डाऊन विच एनर्जी इज कन्वर्टेड इन टू विच अदर फॉर्म ऑफ एनर्जी. जसे जसे बॉल खाली येत आहे तसं तसं कोणत्या एनर्जीचं कन्वर्जन कोणत्या एनर्जीमध्ये होते? सिम्पल आहे, या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी आहे एम जी एच, काहीतरी व्हॅल्यूची पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे 0. जसं जसं बॉल खाली येतोय त्याची वेलॉसिटी वाढते. पोटेन्शियल एनर्जी जी आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी होते आणि कायनेटिक एनर्जी वाढते. याचा अर्थ काय, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते? कायनेटिक एनर्जीमध्ये. क्वेश्चन काय आहे, विच एनर्जी इज कन्वर्टेड इंटू विच अदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर इथे तुम्ही लिहू शकता पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. सिम्पल आहे. जेव्हा फ्री फॉलचं एक्झाम्पल बघितलं, फ्री फॉलमध्ये सुद्धा ज्यावेळेस बॉल खाली येतोय त्यावेळेस टॉपला त्याची फुल पोटेन्शियल एनर्जी होती, जसं जसं तो खाली येतो तसं तसं पोटेन्शियल एनर्जी कमी होते, कायनेटिक एनर्जी वाढते, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. तीच ही केस आहे, यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होते. ओके. वाय डू बॉल कवर सेम डिस्टन्स ऑन रोलिंग डाऊन. ज्यावेळेस बॉल रोल डाऊन होतं त्यावेळेस ते सेम डिस्टन्स का ट्रॅव्हल करतात? सिम्पल आहे, बॉल जे आहे बॉलचं मास सारखं आहे, जी सारखं आहे, हाईट सारखं आहे, त्यामुळे दोन्ही बॉलची पोटेन्शियल एनर्जी सारखी असणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल 1 इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल 2. जसे जसे बॉल खाली येत आहे तसे तसे या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते? कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि हा जो पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होण्याचा जो रेट आहे, हा रेट पहिल्या बॉलसाठी आणि दुसऱ्या बॉलसाठी सारखाच आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, दोघांची कायनेटिक एनर्जी सुद्धा सारख्या प्रमाणामध्ये चेंज होते. याचा अर्थ काय, याची जी वेलॉसिटी आहे हाफ एम, कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर, त्यामुळे या दोघांची वेलॉसिटी सुद्धा सारखीच असणार आहे. आणि त्यामुळे आपण बोलू शकतो की हे जे बॉल आहे हे बॉल सेम डिस्टन्स इथे ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे, सेम पोटेन्शियल एनर्जी, सेम कन्वर्जन रेट आहे, त्यामुळे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सुद्धा सारखं असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म ऑफ इव्हेंच्युअल टोटल एनर्जी ऑफ द बॉल. तर इव्हेंच्युअल म्हणजे काय, एंडला बॉलची टोटल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? आपल्याला माहिती, ज्यावेळेस बॉल खाली येणार आहे त्या केसमध्ये टोटल एनर्जी काय असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. राईट. ज्यावेळेस बॉल खाली येतोय, बॉल ग्राउंडवर येतोय, म्हणजेच एचची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. हाईट 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी असते एम जी एच, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे 0. ही व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे टोटल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? टोटल एनर्जी विल बी इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, सो याचा आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. लास्ट क्वेश्चन, विच लॉ रिलेटेड टू एनर्जी डज द अबव ॲक्टिव्हिटी डेमॉन्स्ट्रेट एक्सप्लेन. तर आपल्याला विचारलं आहे की कोणता लॉ हे डेमॉन्स्ट्रेट करतं. सिम्पल आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी एम जी आहे, इथे कायनेटिक एनर्जी 0 आहे, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कमी होते, कायनेटिक एनर्जी वाढते, एंडला फक्त कायनेटिक एनर्जीच राहते. आणि याचीच व्हॅल्यू तुम्ही बघितली, दिस कायनेटिक एनर्जी विल बी एम जी एच. ठीक आहे, ही कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? एम जी एच, कारण बघा कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ एम व्ही स्क्वेअर. जर ह्या पॉईंटची वेलॉसिटी जर मला फाइंड करायची असेल तर ती वेलॉसिटी काय असणार आहे? जर आपण इक्वेशन ऑफ थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज केलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू तर 0च आहे, इथून बॉल रिलीज केला त्यावेळची वेलॉसिटी 0 आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी इंटू एस, म्हणजे काय, एच एवढा डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलेला आहे. ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली, सो मला मिळणार आहे हाफ इंटू एम इंटू 2 जी एच
सो दिस इज mgh. म्हणजे ह्या इथे कायनेटिक एनर्जी येणार आहे mgh. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथे सुद्धा टोटल एनर्जी किती आहे mgh आहे. आणि ह्या पॉईंटला सुद्धा पोटेन्शियल एनर्जी mgh आहे, कायनेटिक एनर्जी 0 आहे. म्हणजे इथे टोटल एनर्जी काय आहे mgh. सो टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते म्हणजे हा कोणता झाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. Energy cannot be created, energy cannot be destroyed, but it can be converted from one form to another form. And total energy of the system or total energy of the universe always remain constant. त्यामुळे इथे तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसा अप्लाय झालाय, कसा ॲप्लिकेबल आहे ते इथे मेन्शन करायचं आहे. समजला? क्वेश्चन क्लिअर आहे? ठीक आहे. आता नेक्स्ट न्यूमरिकल टाईप क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आपल्याला काही 4 न्यूमरिकल्स दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे. 5 न्यूमरिकल्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे. फर्स्ट ए, अन इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. एक पंप आहे, त्याची पॉवर दिलेली आहे 2 किलोवॅट. हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू हाईट ऑफ 10 मीटर. तर 10 मीटर एवढ्या हाईटपर्यंत प्रत्येक मिनिटाला हा पंप किती पाणी उपसणार आहे किंवा पाणी उचलणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे बघा, गिवन एक पंप दिलेला आहे, पंपची पॉवर दिलेली आहे, म्हणजे आपल्याकडे पीची व्हॅल्यू आहे. सो पी इज इक्वल टू 2 किलोवॅट. त्यानंतर आपल्याला सांगितलं की हाईट, किती हाईटमधून ते पाणी लिफ्ट करायचं आहे. हाईट दिलेले, हाईटला आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू शकतो. सो दॅट इज इक्वल टू 10 मीटर. आणि त्यानंतर टाईम दिलेला आहे की प्रत्येक मिनिटाला किती पाणी उपसलं जाणार आहे किंवा उचललं जाणार आहे. तर टाईम इज इक्वल टू 1 मिनिट. तर आपण काय करू, मिनिटला कशामध्ये कन्वर्ट करणार, सेकंडमध्ये. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सो टीची व्हॅल्यू काय दिलेली आहे 60 सेकंड. आपल्याला फाइंड करायचं आहे, टू फाइंड किती पाणी तिथे उचललं जाणार आहे किंवा किती पाणी लिफ्ट होणार आहे. पाणी किती आहे म्हणजेच काय, पाण्याला आपण कशामध्ये मेजर करणार, आपण पाण्याचा मास फाइंड करणार. त्यामुळे इथे आपल्याला फाइंड आउट करायची मासची व्हॅल्यू. क्लिअर आहे क्वेश्चन? आता यामध्ये बघा, हे एस आय युनिट आहे, हे एस आय युनिट आहे. 2 किलो वॅट आहे, तर याला आपण वॅटमध्ये कन्वर्ट करू. 2 × 1000 दॅट इज इक्वल टू 2000 वॅट. रिझन 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. करेक्ट? त्यामुळे पॉवरला आपण 2000 वॅट असं लिहू शकतो. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मास, पॉवर दिलेला, हाईट दिलेला, टाईम दिलेला आहे. तर सगळ्यात आधी रिकॉल करायचं फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम. हा एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, टाईम पण माहिती आहे. आता आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. वर्क डन म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे इथे हाईट आहे. सो डब्ल्यू इंटू एफ अपॉन टाईम. ओके, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता फोर्सला आपण काय लिहिणार, एम इंटू ए. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए. इथे तुम्ही हवं तर रिझन द्या, सिन्स डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस आणि इथे एस इज इक्वल टू एच. म्हणून हे आपण लिहिलं. याला अजून आपण मॉडिफाय करू शकतो, एम इंटू ए इंटू एच अपॉन टी. रिझन एफ इज इक्वल टू एम ए, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. त्यानंतर इथे ए म्हणजे काय, वर्टिकल मुवमेंट होते, पाणी उपसलं जात आहे, त्यामुळे इथे ॲक्सेलरेशन असणार आहे जी. आता इथे आपण बघा, पॉझिटिव्ह जी का निगेटिव्ह जी किंवा ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते कन्सिडर नाही करणार, कारण आपण पॉवरची डिफाईन करतोय. त्यामुळे इथे आपण जी ॲक्सेलरेशनला फक्त जी म्हणजे फक्त त्याचं मॅग्निट्यूडच आपण कन्सिडर करतो, ते साईन आपण कन्सिडर करत नाही. सो एम इंटू जी इंटू एच अपॉन टी. ए इज इक्वल टू जी. ॲक्सेलरेशन काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज जी. ओके, आता आपल्याकडे पीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, जी माहिती आहे, एच माहिती, टी माहिती, आपल्याला एम फाइंड आउट करायचं आहे. अँड देअरफॉर पी इज 2000 दॅट इज इक्वल टू मास फाइंड करायचं आहे. जी आहे 9.8 आणि त्यानंतर हाईट आहे 10 आणि टाईम आहे 60 सेकंड. कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. देअरफॉर 2000 इज इक्वल टू एम इंटू 9.8 अपॉन 6 इथे आपण मल्टिप्लाय करू. 2000 इंटू 6, 2000 इंटू 6 म्हणजे किती, 12000. ओके, कॅल्क्युलेशन करतो आपण फक्त. आपल्याला फाइंड करायचं आहे एम. देअरफॉर एम इज इक्वल टू 12000 अपॉन 9.8. आता आपल्याला ही डिव्हिजन फाइंड करायची आहे. तर बघा, एम इज इक्वल टू आपण सिम्पल 2ने डिवाइड करू शकतो. इथे 2ने डिवाइड करू 4.9, 6000. ओके, याला आपण 4.9ला 49 लिहूया आणि इथे एक अजून 0 असणार आहे. आपण एक डिजिट, हा पॉईंट इकडे डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला, त्यामुळे इथे एक 0 असणार आहे. तर आपल्याला 60,000 अपॉन 49 ही डिव्हिजन फाइंड आउट करायची. आता ही डिव्हिजन किती असणार आहे, 60,000 डिवायडेड बाय 49, 149 11 0.
त्यानंतर 49 इंटू 2 इज 98. 98 इथे किती असणार आहे 2 आणि 10 12. आता हा 0 आपण घेणार. अगेन 49 इंटू 2 98 22. हा 0. 49 इंटू 3 49 इंटू 3 147 आणि 49 इंटू 4 196. तर नियरेस्ट आहे 196. त्यामुळे इथे येईल 4 196. सबट्रॅक्शन किती असणार आहे 4 आणि 20 24. एक आपण 0 घेऊ आता, त्यामुळे इथे पॉईंट आहे ना 0. 49 इंटू 5 आपण बघूया 245. नंबर मोठा होता त्यामुळे आपल्याला अगेन 4च इथे घ्यावं लागणार. 196 हे किती असणार आहे 44. अगेन 0 440 49 इंटू लेट्स ट्राय 8 और 9 8. 392 आणि आता 49 इंटू 9 जर आपण फाइंड केलं 441 मोठा होता म्हणजे आपल्याला इथे 8 घ्यावं लागणार आहे. सो 8. आता यापुढे सुद्धा डिव्हिजन कॅरी आउट होणार आहे. तर आपण काय करू, आपल्याला एवढे नंबर सफिशियंट आहे तर आपण ही डिव्हिजन प्रोसिजर इथपर्यंतच थांबूया आणि हे जे आन्सर आहे हे आन्सर आपण कन्सिडर करू शकतो. सो डिव्हिजन किती आला किती आहे 1224.48. आणि याला जर आपल्याला राऊंड फिगर लिहायचं असेल तर आपण 48 ऐवजी लिहू शकतो 5. सो 1224.5 मास आहे त्यामुळे असणार आहे kg मध्ये. याचा अर्थ काय, एका मिनिटामध्ये तो जो पंप आहे तो पंप 1224.5 kg ऑफ वॉटर लिफ्ट करणार आहे. क्लिअर आहे, सिंपल आहे. क्वेश्चन समजलं काय आहे, पॉवर दिली होती, हाईट दिलेला, डिस्प्लेसमेंट दिलेला, टाइम दिलेला, आणि आपल्याला विचारलं की किती मास किंवा पाण्याचं किती वॉटर ते लिफ्ट करू शकतो किंवा पाण्याचं किती मास ते कॅरी करू शकतो. पॉवर इक्वल टू पॉवर दिलं आहे त्यामुळे बेसिकली आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इक्वल टू मास इंटू ए. बस त्या व्हॅल्यूज पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यावर तुम्हाला रिक्वायर्ड क्वांटिटी ह्या केसमध्ये मास इथे मिळालेला आहे. क्लिअर आहे, त्यामुळे तुम्ही एका लाईनमध्ये एंडला लिहू शकता. देअरफॉर पंप विल लिफ्ट 1224.5 kg of water every minute. Now next question B. If a 1200 watt electric iron is used daily for 30 minutes. एक आयन दिलेले, आयनची पॉवर दिलेली आहे 1200 आणि सांगितलं की एव्हरी डे डेली 30 मिनिटसाठी ती यूज होते. हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम इन मंथ ऑफ एप्रिल. तर आपल्याला सांगितलं आहे की एप्रिल या मंथमध्ये किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम झाली ते फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो गिवन. व्हॉट इज गिवन, इलेक्ट्रिक आयनची पॉवर दिलेली आहे P इज इक्वल टू 1200 वॅट. दिस इलेक्ट्रिक आयन इज यूज डेली फॉर 30 मिनिट्स. रोज ती किती टाइमसाठी यूज झालेली आहे 30 मिनिट्ससाठी. सो T इज इक्वल टू 30 मिनिट्स. आपल्याला विचारलं हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम. टू फाइंड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, इलेक्ट्रिक एनर्जी. करेक्ट, म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी दॅट इज इक्वल टू एनर्जी. बट आपल्याला हे कशासाठी फाइंड करायचं आहे, फॉर मंथ ऑफ एप्रिल. फॉर मंथ ऑफ एप्रिल. तर आता बघा, ज्यावेळेस असे काही क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किती कन्झ्युम झाली ते फाइंड करायचं असतं, त्यावेळेस आपण जी इलेक्ट्रिसिटी फाइंड करणार आहोत ती आपल्याला पाहिजे असते ह्या युनिटमध्ये KWH, किलोवॅट आवर. कारण हेच आपण डोमेस्टिक यूजसाठी हेच युनिट आहे किलोवॅट आवर. त्यामुळे आपल्याला जो काही डेटा आहे ना तो एक तर आपल्याला वॅटऐवजी किलोवॅट पाहिजे आणि टाइम जो आहे आवरमध्ये पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे, काय सांगितलं आहे की एक आयन आहे, तिची ही पॉवर आहे, रोज ती 30 मिनिट्ससाठी यूज होते. तर एप्रिल मंथमध्ये ती डेली रोज यूज झालेली आहे. तर टोटल किती इलेक्ट्रिसिटी तिने कन्झ्युम केली ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पल आहे, पॉवर इज इक्वल टू W अपॉन T अँड देअरफॉर W किंवा मग इथे आपण असं बोलूया एनर्जी अपॉन टाइम. आधी आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे, वॅट आहे, वॅटला आपण किलोवॅटमध्ये कन्वर्ट करूया. सो दॅट इज इक्वल टू 1200 अपॉन 1000, 1.2 किलोवॅट. टाइम आहे, टाइमला आपल्याला अवरमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे आपण रिझन लिहू 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. मिनिट आहे, मिनिटला आपल्याला अवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स आपल्याला माहिती आहे. करेक्ट, तर आता इथे 30 मिनिट्स. 30 मिनिट्स म्हणजे किती असणार, 30/60 दॅट इज इक्वल टू हाफ आवर. फाईन.
आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे पुट करायच्या. देअरफॉर पॉवर P इज इक्वल टू इलेक्ट्रिसिटी अपॉन टाइम किंवा इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड अपॉन टाइम. अँड देअरफॉर पॉवर 1.2 इंटू टी आहे इथे. ठीक आहे, आपण याला असंच लिहू 1.2 इज इक्वल टू इलेक्ट्रिसिटी अपॉन टाइम आहे हाफ. and therefore 1.2 into 1/2 is equal to electricity and therefore हे किती असणार आहे 1.2 upon 2 म्हणजे 0.6 is equal to electricity consumed. बट आता हे जे आपण फाइंड करतोय हे आपण फक्त 1 डे साठी करतोय, बरोबर. आपण रोज अर्धा तास यूज होते ही पॉवर आहे, तर आपण हे जे कॅल्क्युलेशन केलं दिस इज फॉर ओनली 1 डे. तर आपल्याला काय सांगितलं, आपल्याला होल मंथ एप्रिलचा होल मंथ जो आहे त्या मंथसाठी किती असणार आहे इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम ते फाइंड करायचं आहे. त्यामुळे सिंपल आहे, एप्रिलमध्ये किती डेज असतात, एप्रिल इज इक्वल टू 30 डेज, करेक्ट. एप्रिलमध्ये 30 डेज असतात. एका दिवसाला एवढी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते, मग 30 डेजला किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार आहे 0.6 इंटू 30. त्यामुळे हे असणार आपला आन्सर. अँड देअरफॉर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड for month of April is equal to 0.6 multiplied by 30, that is equal to 6 into 3, that is equal to 18 kilowatt hour. आता हे जे डोमेस्टिक आपण बघितलेल्या थेरीमध्ये डोमेस्टिक यूजसाठी जे एनर्जी असते ती आपण किलोवॅट अवरमध्ये मेजर करतो आणि ह्याच किलोवॅट अवरला आपण 1 युनिट कन्सिडर करतो, करेक्ट. 1 किलो सिन्स 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट, त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो देअरफॉर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड ऑर यूज्ड इज इक्वल टू 18 युनिट्स. 18 युनिट्स म्हणा किंवा 18 किलोवॅट अवर म्हणा. समजलं काय काय केलं आपण ते. सो हे होतं याचा आन्सर. देअरफॉर इन वन लाईन वी कॅन राईट देअरफॉर टोटल इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड फॉर द मंथ ऑफ एप्रिल इज 18 युनिट्स. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. सी, if the energy of ball falling from height of 10 meter is reduced by 40%, how high will it rebound? थोडासा डिफरंट काइंडचा क्वेश्चन आहे, बघूया काय काय दिलेलं आहे. हा बॉल एका हाईट वरून ग्राउंडवरती खाली पडतोय. ही हाईट दिलेली आहे h इज इक्वल टू 10 मीटर. लेट्स इथे ग्राउंड आहे, हाईट आहे 10 मीटर. इथे बॉल होता, हा बॉल जो आहे हा बॉल खाली पडतो आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तो बाउन्स बॅक होतो म्हणजे हा खाली पडतो आणि परत तो वर उडणार आहे. सो लेट्स से तो ह्या पोझिशनला येतोय आणि ही जी हाईट आहे आपण याला बोलूया h1. तर आपल्याला काय सांगितलं की ज्यावेळेस हा बॉल खाली येतो आणि परत बाउन्स बॅक होतो तर ह्या पोझिशनला इथे त्याची जी एनर्जी आहे ही एनर्जी 40%नी रिड्यूस होते, 40%नी ती कमी होते. तर या केसमध्ये आपल्याला ही जी हाईट आहे ही हाईट किती h1 ती फाइंड आउट करायची आहे. क्लिअर आहे क्वेश्चन, सिनारिओ क्लिअर आहे. बॉल खाली येतो, बाउन्स बॅक होतो, या पोझिशनला लेट्स पोहोचतो, ती हाईट आपण h1 घेतली. या पोझिशनला जी एनर्जी आहे ही एनर्जी कमी झालेली आहे बाय 40%. मग आपल्याला ही हाईट किती ती हाईट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज गिवन, h इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट दॅट इज इक्वल टू 10 मीटर. आता आपण बघा यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे. या बॉलला काही ती एनर्जी होती, बॉल इथून खाली येण्याच्या आधी बॉलमध्ये जी एनर्जी होती दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे आपण काय कन्सिडर करू शकतो, लेट्स हा पॉईंट ए आहे, लेट्स हा पॉईंट बी आहे. सो ॲट पॉईंट ए पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल बी आपण कशाने डिनोट करूया, लेट्स से पी ई ने दाखवूया, पी डॉट ई एवढी पोटेन्शियल एनर्जी होती. त्यानंतर ज्यावेळेस पॉईंट बी ला बॉल येतो, बॉल बाउन्स बॅक होऊन पॉईंट बी ला ज्यावेळेस जातो त्यावेळेस दिस पोटेन्शियल एनर्जी इज रिड्यूस्ड बाय 40%. बॉलची पोटेन्शियल एनर्जी 40%नी कमी होते. 40%नी कमी होते म्हणजेच ॲट बी पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे. देअरफॉर ॲट बी पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल इज 40%. इथे बघा शब्द काय आहे, बाय 40%नी ती कमी होते म्हणजेच आता किती एनर्जी असणार आहे 60%, करेक्ट. टोटल 100% जर आपण कन्सिडर केली तर 100 मध्ये 40%नी कमी होते म्हणजे -100. त्यामुळे आता किती असणार आहे ती 60%. सो 60% ऑफ टोटल एनर्जी दॅट इज पीई. ठीक आहे. जर इथे असा वर्ड असता की
पोटेन्शियल एनर्जी इज रिड्यूस टू 40%. ज्यावेळेस टू असा वर्ड असता म्हणजे 40% एवढी ती झालेली आहे, त्या केसमध्ये आपण तो लिहिलंस ती पोटेन्शियल एनर्जी लिहिली असती 40% ऑफ पीई. पण इथे बाय आहे म्हणजे एवढ्या अमाऊंटनी कमी होते, म्हणजे 100 - 40 दॅट इज इक्वल टू 60% असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर इथपर्यंत हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आता आपण काय करूया, ही जी पोटेन्शियल एनर्जी ना याला आपण ई बोलू, बी पी ऐवजी ई बोलूया. सो ॲट पॉईंट ए पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल बी ई, आणि त्यानंतर इथे पोटेन्शियल एनर्जी ॲट बी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 60% ऑफ ई, 60% ऑफ ई. पर्सेंट आहे त्यामुळे खाली 100 असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 0.6 ई. ह्या दोन एनर्जीज आपल्याला मिळाल्या ए आणि बी ह्या पॉईंट जवळ. आता आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून हाईट डिसाईड करायची आहे. सिम्पल आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपला जो माहिती तो आपल्याला यूज करायचा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. तर आपण काय करूया, आता इथे आपल्याकडे दोन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी आहे, ॲट पॉईंट ए आणि ॲट पॉईंट बी. आपण ह्या दोन पोटेन्शियल एनर्जीचा रेशो घेणार. तर रेशो का घेतो ते तुम्हाला आता समजेल. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट ए डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल ॲट बी इज इक्वल टू एम जी. ए आहे म्हणजे हाईट आहे h, आणि इथे असणार आहे mg इंटू h1. हाईट आहे h1. बॉल तर सारखाच आहे, मास सारखं असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वर्क होतं त्यामुळे ही व्हॅल्यू सुद्धा जी असणार आहे. त्यामुळे जर मी रेशो घेतला तर बघा हा रेशो येतो h/h1. करेक्ट. पोटेन्शियल एनर्जी ॲट ए अपॉन पोटेन्शियल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू h/h1, आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट ए इज आपण ई कन्सिडर केलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी किती आहे 0.6 ई. सो दॅट इज इक्वल टू h/h1. दिस इम्प्लाइज इथे ई आणि ई कॅन्सल होणार. करेक्ट. दिस इम्प्लाइज 1/0.6 इज इक्वल टू h/h1. यामध्ये जर तुम्ही बघितलं 1/0.6 इज इक्वल टू h आहे 10, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे h1, and therefore h1 is equal to 0.6 into 10 म्हणजे 6. हाईट आहे, युनिट असणार आहे मीटर. म्हणजे ही जी हाईट आहे ही किती आली 6 मीटर. इथे आपण असं अजून इथे मेन्शन करावं लागेल. गिवन h इज इक्वल टू 10 m, आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, हाऊ हाय विल इट रिबाउंड. सो लेट्स से इथे लिहूया, लेट्स से बॉल rebound to height h1, h1 या हाईटला बॉल रिबाउंड होईल असं आपण इथे ॲझ्युम केलेलं आहे. त्यामुळे इथे एंडला आपण लिहू शकतो देअरफॉर बॉल विल रिबाउंड टू हाईट 6 मीटर. समजलंय काय. बघा क्वेश्चन काय होता, आपल्याला इन्फॉर्मेशन जास्त काही दिलेली नव्हती. आपल्याला फक्त सांगितलं होतं की एक 10 मीटर एवढी हाईट आहे, इथून बॉल खाली सोडला, त्यानंतर बॉलची पोटेन्शियल एनर्जी जी होती त्याचे 40% पोटेन्शियल एनर्जी या पॉईंटला रिड्यूस झालेली आहे. तर आपल्याला ही हाईट किती आहे फाइंड आउट करायची होती. मग आपण कन्सिडर केला, सपोज 100% असेल, 40% रिड्यूस झाली म्हणजे किती असणार आहे 60% ऑफ टोटल. 60% म्हणजे 60/100, 60/100 ऑफ टोटल इनिशियल एनर्जी. त्यानंतर आता आपण यामध्ये अजून काय करू शकतो, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला रिकॉल करायचा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आपल्याकडे एवढीच इन्फॉर्मेशन आहे. मग जर आपण ह्या दोन्ही पोटेन्शियल एनर्जीचा रेशो घेतल्यानंतर एकच बॉल आहे, मास तर सारखंच असणार आहे, एम कॅन्सल होणार आहे, जी कॅन्सल होणार. तर आपल्याकडे फक्त h आणि h1 म्हणजे व्हेरिएबल कमी होत आहे. h/h1 हे रिलेशन मिळेल. त्यामध्ये ह्या दोघांमधलं रिलेशन आपल्याला माहिती, इथली एक व्हॅल्यू माहिती, त्यामुळे ती पुट करून आपण h1 ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीने या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. Now next question D. The velocity of car increases from 54 km/h to 72 km/h. How much is the work done if mass of the car is 1500 kg? आपल्याला काय सांगितलं, वेलॉसिटीची कारची जी वेलॉसिटी ती इन्क्रीज होते आणि आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. कारचं मास सुद्धा दिलेला आहे गिवन. आपल्याला इथे सांगितलंय की कारची वेलॉसिटी इन्क्रीज होते फ्रॉम 54 to 72 किलोमीटर. दोन वेलॉसिटीज दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण ह्याच्या दोन वेलॉसिटी याला ट्रीट करू शकतो ॲज इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी. 54 to 72 चेंज होते, याचा अर्थ सुरुवातीची म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे 54 km/h, आणि त्यानंतर फायनल वेलॉसिटी म्हणजे v दॅट इज इक्वल टू 72 km/h. अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे,
मास ऑफ दी कार इज 1500 kg. एमची व्हॅल्यू दिलेली आहे 1500 kg. व्हॉट टू फाइंड? आपल्याला इथे फाइंड करायचं आहे वर्क डन. टू फाइंड इज वर्क डन किंवा डब्ल्यूची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? आत्तापर्यंत जिथे कुठे आपल्याला वर्क डन फाइंड करायचा होता तिथे आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले त्यामध्ये आपण सिम्पली काय करत होतो, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यानंतर मोस्टली आपल्याकडे डिस्प्लेसमेंट दिलेलं असायचं, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. आपण MAS या व्हॅल्यू पुट करून डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. पण आता ही जर केस बघितली याच्यामध्ये आपल्याकडे मास दिलेला आहे बट आपल्याकडे डिस्प्लेसमेंटची काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. डिस्प्लेसमेंटची इन्फॉर्मेशन नाही आहे बट आपल्याला इन्फॉर्मेशन कसली दिलेली आहे, वेलॉसिटीची इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे आपल्याला वेलॉसिटीचा यूज करून आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. मग आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी शिकलो त्यावेळेस आपण बघितलं की आपण ज्यावेळेस त्याचे जे एक्सप्रेशन डिराईव्ह केले त्यावेळेस आपण यूज करत होतो वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट किंवा मग वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन द ऑब्जेक्ट. आठवतं? म्हणजे आपण इथे काय करत होतो, वर्कला आपण एनर्जीसोबत रिलेट करत होतो. करेक्ट? कायनेटिक एनर्जी गेन बाय ऑब्जेक्ट और पोटेन्शियल एनर्जी स्टोर इन द ऑब्जेक्ट त्याला आपण इक्वेट करत होतो वर्क डनची. सो इथे आपण असं लिहू शकतो वर्क डन इज इक्वल टू, इथे बघा वेलॉसिटी चेंज होते, वेलॉसिटी चेंज होते. जर आता आपण इथे वर्क आणि एनर्जी रिलेट करायचा प्रयत्न केला, वेलॉसिटी चेंज होते म्हणजे बॉडी मुव्हिंग आहे, बॉडी मुव्हिंग आहे म्हणजे तिथे कोणती एनर्जी येणार आहे, तिथे येणार आहे कायनेटिक एनर्जी. त्यामुळे वर्क डन इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो चेंज इन कायनेटिक एनर्जी. समजतंय? चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क आणि एनर्जीला आपण रिलेट केलं, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन द कायनेटिक एनर्जी. कारण कायनेटिक एनर्जी चेंज होणार बिकॉज वेलॉसिटी चेंजिंग, दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. करेक्ट? आता हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत अँड देअरफॉर W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ इंटू मास. आपण ज्यावेळेस चेंज घेतो त्यावेळेस आपण बघा, आपण ॲक्सेलरेशन ज्यावेळेस बघितलं, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. आपण काय करतो, चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियल असे सबट्रॅक्शन करतो. राईट? त्यामुळे इथे असणार आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण असं लिहू शकतो फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी हाफ मास आहे m, नंतर फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे v स्क्वेअर. फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे याच्यासाठी वेलॉसिटी कोणती असणार आहे, फायनल वेलॉसिटी. सो हाफ इंटू m इंटू v स्क्वेअर मायनस हाफ इंटू m इंटू वेलॉसिटी कोणती, इनिशियल u, सो u स्क्वेअर. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू हाफ m, इथे m आणि हाफ हे तर आपण कॉमन घेऊ शकतो, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय असेल v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. एमची व्हॅल्यू माहिती आहे, यूची व्हीची व्हॅल्यू माहिती आहे, यूची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला फक्त या व्हॅल्यू पुट करायच्या, त्याच्या वर्क आपल्याला मिळणार आहे. पण आता इथे अगेन एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल, मास केजीमध्ये दिलेला आहे, वेलॉसिटी जे आहे वेलॉसिटी किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला आहे. एका तासामध्ये 54 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते किंवा एका तासामध्ये 72 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते. तर आपण बघितलं आत्तामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे SI सिस्टीम असते त्यावेळेस आपल्याला वेलॉसिटी नेहमी पाहिजे असते मीटर पर सेकंडमध्ये. एका सेकंडमध्ये किती मीटर डिस्टन्स कव्हर झाला ती व्हॅल्यू आपण इथे घेत असतो. त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं, आता हे जे किलोमीटर पर आवर आहे याला आपल्याला कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंडमध्ये. मीटर पर सेकंडमध्ये कसं कन्वर्ट करणार, इझी आहे. 54 किलोमीटर पर आवर ना, तर आपल्याला याला कशामध्ये करायचं आहे, मीटर पर सेकंड. करेक्ट? किलोमीटरचं आपल्याला कशात कन्वर्जन करायचं आहे, मीटरमध्ये करायचं आहे. किलोमीटर टू मीटर करताना आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 1000. आणि आवर टू सेंटीमीटर, सॉरी आवर टू सेकंड्स करायचं आहे. आवर टू सेकंड्स करायचं म्हणजे इथे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, एक तासामध्ये 60 मिनिट असतात, सो 60, आणि एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात, 60, सो 60 इंटू 60. इथे आपण रिझन देऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे बट तरी पण आपण इथे मेन्शन करूया. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर आणि 1 आवर इज इक्वल टू 60 इंटू 60, दॅट इज 3600 सेकंड. ठीक आहे? सो ही व्हॅल्यू किती असणार आहे, 54 इंटू 10, इथे आपण डिव्हिजन करू शकतो. त्यानंतर 30/2 म्हणजे किती, 30/2 50 मीटर पर सेकंड.
तर ही झाली 54 किलोमीटर पर आवरची व्हॅल्यू. अजून एक ट्रिक इथे आहे की ज्यावेळेस आपल्याला किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असतं त्यावेळेस काय करायचं, हा जो नंबर आहे ना 54, याला तुम्हाला नेहमी मल्टिप्लाय करायचं 5/18 या फिक्स नंबरने. 5/18 5/18 मल्टिप्लाय केलं तर जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे हे बघा 54/18 ही व्हॅल्यू असणार आहे 3 × 5 दॅट इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड. या मेथडनी करा किंवा या मेथडनी करा. आता हे 5/8 कुठून आलेलं आहे, 5/8 म्हणजेच काय बघा, किलोमीटर टू मीटर करताना आपण 1000 ने मल्टिप्लाय करतोय, अवर टू सेकंड करताना आपण 3600 ने मल्टिप्लाय करतोय. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं हा नंबर काय येणार आहे 5/18. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक वेळेस एवढं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा सिम्पल काय आहे की किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन जो पण मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे त्याला सिम्पली 5/18 या नंबरने मल्टिप्लाय करा. त्याच्यावर जो नंबर मिळणार दॅट विल बी इन मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे लक्षात ठेव. हा नंबर जर लक्षात राहत असेल 5/18 तर ओके आहे, नाही तर सिम्पल तुम्ही 1000 आणि 3600 ने मल्टिप्लाय करा तरी सुद्धा सेमच आन्सर तुम्हाला मिळणार आहे. आणि हे झालं किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंडमध्ये. हे जर उलटं असतं म्हणजे मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवरमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण 18/5 ने मल्टिप्लाय करतो. त्या केसमध्ये आपण 18/5 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, कोणत्याही मेथडने तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. सो दिस इज 50 मीटर पर सेकंड आणि हे किती असणार आहे 72 इंटू आपण 5/18 नेच मल्टिप्लाय करू 4 × 5 20 मीटर पर सेकंड. फाईन. इथे लिहिते मी किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड, याला आपण मल्टिप्लाय करतो त्या केसमध्ये 5/18 नी. आणि जर आपल्याला मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय करतो 18/5 नी. ओके, आता वेलॉसिटी तर आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये मिळाला, तर फक्त आपल्याला वर्क डनची व्हॅल्यू फाइंड करायची. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू हाफ मास किती आहे 1500 इंटू वेलॉसिटीचा स्क्वेअर. वेलॉसिटी आहे 20, v इज 20 आणि u इज 15. हे किती असणार आहे 750 या 1500 अपॉन टू 750 इंटू इथे तुम्ही सिम्पली, आता इथे नंबर छोटे होते, नंबर छोटे तुम्हाला याचे स्क्वेअर पण माहिती, दिस इज 400, दिस इज 225, त्यामुळे तुम्ही स्क्वेअर करून सबट्रॅक्शन करू शकता. हे जर नंबर मोठे असते तर आपण इथे फॉर्म्युला यूज केला असता. फॉर्म्युला कोणता यूज केला असता, a² - b² इज इक्वल टू a + b इंटू a - b. हा एक मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर इथे a ची व्हॅल्यू आहे 20, b ची व्हॅल्यू आहे 15. सो 20² - 15² इज इक्वल टू 20 + 15 आणि 20 - 15. सो हे किती असणार आहे 35 इंटू 5 175. ओके, तीच व्हॅल्यू इथे आपल्याला मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 750 मल्टिप्लाइड बाय 400 - 225 175. आता आपल्याला फक्त याचं प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. 75 इंटू 175 इंटू 10, याचा प्रॉडक्ट किती असणार आहे 175 मल्टिप्लाइड बाय 75. वन 3125 इंटू 10 म्हणजे 0. हे आहे वर्क डन. वर्क आपण कशामध्ये मेजर करतो, वर्क डनचं युनिट नेहमी काय असतं, युनिट इज ऑलवेज जूल. त्यामुळे या केसमध्ये वर्क डन किती झालं, वर्क डन इज 131250 जूल. क्लिअर आहे, समजलं बघा. हा थोडा डिफरंट क्वेश्चन होता. आपल्याला वर्क डन फाइंड करायचं होतं, बट आपल्याला वेलॉसिटी दिली होती. मग आपण काय केलं, त्यासाठी आपण रिलेट केलं की वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क डन इज रिलेटेड टू एनर्जी. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन एनर्जी किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी या केसमध्ये, बिकॉज वेलॉसिटी आहे, मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये झालेला चेंज. बस मग तो फॉर्म्युला आपण रिअरेंज केला, त्यावरून आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं. आपल्याकडे v आणि u किलोमीटर पर आवरमध्ये दिले होते, आपल्याला पाहिजे असतं मीटर पर सेकंडमध्ये. म्हणून आपण काय केलं, किलोमीटर टू मीटर करण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय केलं, अवर टू सेकंड करण्यासाठी 3600 ने आपण मल्टिप्लाय केलं. किंवा अनदर वे, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करताना सिम्पल आहे की आपल्याला 5/18 या नंबरनी नेहमी मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून आपण 5/18 ने मल्टिप्लाय केलं, 54ला आपल्याला 15 मिळालं. त्याच पद्धतीने ते 5/18 ने मल्टिप्लाय केलं, वेलॉसिटी मिळेल 20 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर त्या व्हॅल्यूज इथे पुट केला, त्याच्यातून आपल्याला वर्क डन मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर ई. क्वेश्चन इज
Ravi applied force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of force. How much was the work done by Ravi? Simple question आहे, वर्क डन फाइंड करायचं आहे. व्हॉट इज गिवन? फोर्स दिलेला आहे. क्वेश्चन समजला ना काय की रवी काय करतो, 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करतो एका बुकवरती आणि हा जो बुक आहे हा 30 सेंटीमीटर त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. म्हणजे ज्या डायरेक्शनला फोर्स आहे त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे. 10 न्यूटनचा फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे 30 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाऊ मच वॉज द वर्क डन बाय रवी. रवीने किती वर्क केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज गिवन? फोर्स F इज इक्वल टू 10 न्यूटन. त्यानंतर डिस्प्लेसमेंट दिलेली आहे S, दॅट इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. आणि फाइंड करायचं आहे आपल्याला वर्क डन. WD और W काही पण बोलू शकता तुम्ही. यामध्ये आधी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, डिस्प्लेसमेंट आहे सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटर आपण SI युनिट कन्सिडर करतो, त्यामुळे आपल्याला इथे युनिट पाहिजे मीटर. त्यामुळे आपल्याला इथे 100ने डिवाइड करायचं. सो दॅट इज इक्वल टू 0.3 मीटर. हे समजलं? कारण रिझन काय आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. त्यामुळे आपल्याला 30 सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं म्हणून आपण काय करणार, 100ने डिवाइड करणार. सो S इज इक्वल टू 0.3 मीटर. त्यानंतर W वर्क डन दॅट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, किंवा आपण असं लिहू शकतो फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आता बघा इथे काय सांगितलं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन चालू आहे. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झालेला आहे. म्हणजे इथे अँगल थिटाची व्हॅल्यू 0 आहे. करेक्ट, अँगल थिटाची व्हॅल्यू 0 आहे. तर तुम्ही असंही करू शकता, W इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, और इथे असं करू शकता W इज इक्वल टू FS कॉस थिटा. आणि मग इथे मेन्शन करू शकता सिन्स F and S are in same direction, this implies theta is equal to 0. theta 0 आहे आणि therefore W is equal to FS cos 0. cos 0 ची व्हॅल्यू असते 1. cos 0 is equal to 1. म्हणून W is equal to FS. तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा किंवा cos थीटा मेन्शन करून हे सगळं लिहा. फायनल एक्सप्रेशन तर तेच असणार आहे की W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फाईन. त्यानंतर आता काय करायचं, फक्त आपल्याला वर्क डन फाइंड करायचं. फोर्स इज 10 आणि डिस्प्लेसमेंट आहे 0.3. 10 इंटू 0.3 किती असणार आहे 3, किंवा तुम्ही असं करू शकता 10 इंटू 3/10. 0.3 म्हणजे 3/10. सो दॅट इज इक्वल टू 3. वर्क डन आहे, त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे, युनिट असणार आहे जूल. सो वर्क डन काय क्वेश्चन काय होता, व्हॉट इज हाऊ मच वॉज द वर्क डन बाय रवी. देअरफॉर रवी डिड 3 जूल ऑफ वर्क डन, किंवा वर्क डन बाय रवी वॉज 3 जूल. सिंपल आहे.